हॅपी रिटायरमेंट अर्थात निवृत्तीनंतरच्या सुखी व समृद्ध जीवनाचे नियोजन कसे करायला पाहिजे, ती आज आपण शिकणार आहोत, जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीनं आपल्या निवृत्तीच्या काळाचं नियोजन करायला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी शिकणार आहोत. कोणत्या-कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, आर्थिक फसवणुकीपासून आपल्याला कसं वाचवलं पाहिजेत आणि काही सरकारी योजना ज्या रिटायरमेंटसाठी, पेन्शनसाठी ज्या काही उपलब्ध आहेत, त्याचा लाभ कसा घ्यायचा किंवा त्याच्याबद्दल काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतोय. मी सूर्यकांत नाईक. मी एक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहे. सीनियर बिझनेस असोसिएट आहे. माझा या क्षेत्रातील 12 वर्षाचा अनुभव आहे. आता माझ्या टीममध्ये एकूण 55 प्रशिक्षित आर्थिक सल्लागारांची टीम काम करते माझ्या अंडर, ज्यांना प्रशिक्षित केलेलं आहे, जे वेल क्वालिफाईड आहेत, ते आपल्याला आर्थिक सल्ला पाहिजे आहे, त्याच्या संदर्भात आपल्याला मदत करतील. आतापर्यंत आमच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 7,000 समाधानी ग्राहक जोडले गेलेले आहेत. 7,000 ग्राहकांना आम्ही सेवा देतोय. आतापर्यंत 1,00,000 पेक्षा जास्त लोकांना आम्ही आर्थिक नियोजन म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग आणि करियर इन फायनान्स या संदर्भात म्हणजे मार्गदर्शन आम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर मागच्या आर्थिक वर्षामध्ये आमच्या टीमची उलाढाल 5,39,00,000 इतकी होती एका वर्षामध्ये. आतापर्यंत मागच्या ह्या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही 151 कोटी ची मालमत्ता म्हणजेच असेट अंडर मॅनेजमेंट आम्ही व्यवस्थापन करत आहोत. तर ही छोटीशी ओळख मी देऊन आजच्या ह्या सेशनला आपण सुरुवात करतोय. तर मित्रहो, जो काही आपण हॅपी रिटायरमेंटची जी काही संकल्पना आज बघणार आहोत, ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत, याच्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये एक भारत सरकारने स्वास्थ्य आणि मानव सेवा जो काही डिपार्टमेंट आहे, विभाग आहे, त्यांनी एक सर्वेक्षण केलं होतं भारतामध्ये, की जे तरुण वयामध्ये नोकरी किंवा व्यवसायाला सुरुवात केलेली जे लोक आहेत आणि त्यांची सध्याची म्हणजे वयाच्या 65व्या वर्षी त्यांची काय परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती काय आहे, याचा एक सर्व्हे त्यांनी केला होता. म्हणजे जे जे लोक तारुण्यामध्ये करिअरची सुरुवात करतात आणि त्यांची वयाच्या 65व्या वर्षी आज त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, हे पाहण्यासाठी हा सर्व्हे केला होता. तर तो कसा होता हे बघूया. तर त्याचा निष्कर्ष असा आला, की त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 54% व्यक्ती आर्थिकदृष्ट्या परावलंबी बनलेल्या आहेत. म्हणजे ते दुसऱ्यांच्यावरती अवलंबून आहेत. 36% व्यक्ती असे आहेत, जे ज्यांच्याकडे औषधोपचारासाठी किंवा पैशाची कमतरता असल्यामुळे त्यांचा डेथ झालेला 36% व्यक्ती. त्यानंतर 5% व्यक्तींना या वयात सुद्धा पैसे मिळवण्यासाठी काम करावे लागतंय. त्याच्यानंतर 4% व्यक्ती असे आहेत, की जे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आणि फक्त 1% लोक असे आहेत, की ज्यांच्याकडे मुबलक पैसा असतो. तर हा एक सर्व्हेचा निष्कर्ष अशा पद्धतीने आला होता. तर ते आपण थोडंसं डिटेलमध्ये त्याच्यावरती चर्चा करूया. तर 54% व्यक्ती परावलंबी कसे असतात, तर ते आपण बघितलं तर साधारण आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसणारा पिक्चर आपल्याला माहिती आहे, बागबान नावाचा पिक्चर. तर हे जशा पद्धतीने ते मुलांच्या वरती अवलंबून असतात, अशा पद्धतीच्या मुलांच्या वरती आपल्या दुसऱ्यांच्या वरती अवलंबून आहेत काही जे काही व्यक्ती आहेत ते वयाच्या 65व्या वर्षी. काही लोक असे आहेत, की जे सरकारी मदतीवरती योजना आहे. सरकारी मदत किंवा सरकारी योजनावरती ते अवलंबून आहेत. काही व्यक्ती अशा आहेत, की जे समाजावरती अवलंबून आहेत. म्हणजे त्याचे वृद्धाश्रम सारखे किंवा असे काही समाजोपयोगी जे काही वृद्धाश्रम वगैरे निवृत्तीच्या काळामध्ये म्हातारपणी लोकांना जे काही वयोवृद्ध लोकांसाठी तयार केलेले आहेत, त्याच्यावरती अवलंबून आहेत. काही लोक असे आहेत, की जे दान, धर्म, अन्नछत्र यावर अवलंबून आहेत. मित्र आपल्याला माहीत आहे बऱ्याच ठिकाणी अन्नछत्र, दानधर्माचं चालू आहे. तिथे जाऊन जर तुम्ही पाहिलं, तर बरेचसे लोक तुम्हाला वृद्ध सापडतील, जे वयोवृद्ध जे आहेत, ते या सर्व ठिकाणी तुम्हाला सापडतील. ते म्हणजेच काय, हे दुसऱ्यांच्यावरती अवलंबून आहेत वयाच्या 65व्या नंतर. 54% लोक आहेत. 36% व्यक्ती असे आहेत, की जे वयाच्या 65व्या वर्षी अ, पूर्वीच ते मरण पावलेले आहेत. त्यातील निम्म्यापेक्षा जास्त व्यक्ती हे त्यांच्या बायपास सर्जरी असेल, वॉल्व बदलले असेल किंवा डायलिसिस किंवा एखादा अवयव प्रत्यारोपण करणे, अशा प्रकारच्या महागड्या औषधोपचाराकरता त्यांच्याकडे पैशाची तरतूद नसल्याने, आर्थिक तरतूद नसल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो. तर या कॅटेगरीमध्ये साधारण 36% व्यक्ती असे आहेत. त्याच्यानंतर साधारण 5% व्यक्ती असे आहेत, या सर्व्हेमधून असं आढळलं, की म्हातारपणी सुद्धा ते या वयात सुद्धा ते काम करत आहेत. असे अनेक लोक आपल्या आजूबाजूला दिसतात आपल्याला, की ज्यांचं वय झालेलं आहे 60, 65, 70, 80 वर्षाचे व्यक्ती सुद्धा आपल्या आजूबाजूला जे मिळेल ते सापडेल ते काम करत आहेत. फक्त आपला त्यांचा रोजचा दिनचर्येचा जो काही काम आहे ते चालण्यासाठी हे लोक काय करतायत, काम करत आहेत.
त्याच्यानंतर ह्या सर्व्हेमध्ये असं आढळलं, की फक्त 4% व्यक्ती असे आहेत, की जे स्वावलंबी आहेत. म्हणजे पैशासाठी दुसऱ्याहून ते अवलंबून नाहीये. तर या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत हे लोक साधारण आपण म्हणूया, की हे लोक कोण असू शकतील? तर हे लोक साधारण जे सरकारी नोकरदार आहेत, ज्यांना सरकारने पेन्शनची सुविधा करून दिलेली आहे. असे लोक आपल्याला सापडतील, की जनरली हे स्वावलंबी असतात. म्हणजेच म्हातारपणी त्यांच्याकडे त्यांच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसा पैसा असतो आणि पैशावरती दुसऱ्यांच्यावरती ते अवलंबून नसतात. असं त्यांनी लाईफ एन्जॉय करतात फक्त 4% लोक. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे 1% फक्त व्यक्ती असे आहेत, की ज्यांच्याकडे या वयात प्रचंड पैसा आणि प्रचंड संपत्ती त्यांच्याकडे आहे. तर हे लोक पैसा खर्च करत नाही, तर हे पैसा उधळतात, पैसा उडवतात. यांच्याकडे 7 पिढ्यांचे 10 पिढे खर्च करून सुद्धा पैसे पुरतील इतके पैसे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. तर हे या कॅटेगरीमध्ये साधारण फक्त 1% लोक याच्यामध्ये सापडतात मित्र. तर याच्यामध्ये असं ही सर्व्हे जर असा आहे, तर याच्यामध्ये 65व्या वर्षी केवळ 1% व्यक्तीच भरपूर श्रीमंत असतात, हे असे का घडतंय? तर अर्थतज्ञांनी याला एक कारण सांगितलेलं आहे, की एक चुकीचं समीकरण हे लोक वापरतात. ज्याच्यामुळे काय होतं, की यांच्या म्हातारपणी, यांच्या वार्धक्यामध्ये, यांच्या निवृत्तीच्या काळामध्ये त्यांची दयनीय परिस्थिती निर्माण होते. तर ते चुकीचं समीकरण कोणतं वापरतात? तर उत्पन्न आलं, इन्कम आलं कोणत्याही पद्धतीचं, की सगळ्यात पहिल्यांदा खर्च करून टाकायचा आणि पैसे जर राहिले, तर ते बचत करायचे. पण सर्वोत्कृष्ट समीकरण या अर्थतज्ञांनी सांगितलेलं आहे, की उत्पन्न आलं, की सर्वात आधी बचत करायचं आहे. बचतीचं बजेट आपलं सर्वात पहिल्यांदा पाहिजे. म्हणजे सेव्हिंग बजेट आपलं सर्वात पहिल्यांदा पाहिजे आणि राहिलेल्या पैशामध्ये मग आपल्याला खर्च करायचा आहे. जे जे लोक हे समीकरण स्वीकारतात, त्यांचं जे काही वृद्धापकाळ आहे, त्यांचं जे काही वार्धक्य आहे, ते सुखकर बनतं मित्र. मग आपण हे ही जर परिस्थिती अशी असेल, तर अनेक लोक ही खेदाची बाब अशी आहे, की बरीच लोक आपल्या तारुण्यामध्ये त्यांच्या वयाची उत्पन्नाची सुरुवात केली, करिअरची सुरुवात केली. वयाची 40 वर्ष जवळपास काम केले या लोकांनी आणि दुर्दैवाने त्यांच्याकडे खूप कमी पैसे असतात. मग एकतर हे लोक दुसऱ्यांच्यावरती अवलंबून राहतात किंवा उपजीविकेसाठी वृद्धापकाळात सुद्धा कष्ट करताना दिसतात. मित्र या स्लाइडमध्ये मी तुम्हाला परत एकदा काही एक उदाहरण सांगेल मित्र. आपल्या वृद्धापकाळाचं नियोजन करण्यासाठी ज्या पद्धतीनं आपण आपल्या सणवार जे काय असतात, आपल्याकडे सणासुदीच्या दिवसामध्ये आपण घरामध्ये ज्या पद्धतीनं जेवण करतो, गोडधोड जेवण करतो, पुरणपोळी असेल किंवा गोडधोड जेवण करतो. सर्वात पहिल्यांदा आपण काय करतो, की आपला जे काही जेवण तयार केलेलं आहे, स्वयंपाक झालेला आहे, त्यातला एक भाग आपण देवासाठी बाजूला काढून ठेवतो. त्याला आपण नैवेद्य असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर तो नैवेद्य काही वेळानंतर तो आपल्याला प्रसाद म्हणून आपल्याला परत मिळतो. त्याचसारखं समजा आपण जेवणाच्या ताटामध्ये जेवण जे काही राहिलेलं आहे, राहिलेलं जेवण ज्यावेळेला आपलं शिल्लक राहतं, ते शिल्लक राहिलेल्या जेवणाला आपण खरकटं म्हणतो किंवा उष्ट म्हणतो. हे राहिलेलं खरकटे आपण देवासाठी किंवा आपल्याला नैवेद्य म्हणून आपण ठेवत नाही. कारण त्याच्यामध्ये काहीतरी भावनिक अटॅचमेंट आहे. अशाच पद्धतीनं खरकटं आणि नैवेद्य याच्यामध्ये ज्या पद्धतीचा फरक आहे, त्याच पद्धतीनं आपला पैसा, जो काही पैसा आपला आहे, हा पैसा आपण नैवेद्याप्रमाणे जर वाचवला, तर तो आपल्याला प्रसाद म्हणून, महाप्रसाद म्हणून आपल्या वृद्धापकाळामध्ये आपल्याला परत मिळणार आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण आपलं जे काही अन्न आहे, त्याचं ज्या पद्धतीने आपण दान करतो, आपल्यासाठी बाजूला काढतो, देवासाठी बाजूला काढतो. ती भावना ठेवून जर आपण पैशाचं नियोजन सुरुवातीपासूनच जर असे आपण पैसे जर बाजूला काढून ठेवले, तर आपल्या म्हातारपणी, आपल्या वृद्धापकाळामध्ये आपल्याकडे पुरेसा पैसा, निधी आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. तर बऱ्याच लोकांना आपण विचारलं 40-40 वर्ष तुम्ही काम केला, पैसे मिळवला आणि 40 वर्षानंतर तुमच्याकडे दुर्दैवाने आज पैसे किती उपलब्ध आहेत जर आपण विचारलं, तर अर्थात बऱ्याच लोकांचं प्रश्नाचं उत्तर असं येतं, की माझ्याकडे आज पैसे नाहीये. तर ते पैसे आपण काय केले असं जर विचारलं तर खर्च केले. खर्च केले हा उत्तर सगळ्यांच्याकडून येतं. मग जसं आपल्या मुलांचं किंवा विद्यार्थ्यांचं परीक्षेतलं यश हे त्यांच्या अभ्यासावरती ठरतं, तसंच आपल्या निवृत्तीनंतर जीवनशैली आपल्या बचत करण्याच्या पद्धतीवरती ठरते. म्हणजे निवृत्ती होण्यापूर्वी ज्या पद्धतीनं आपण बचत जी काही जीवनशैली आपण स्वीकारतो, त्याच्यावरती आपलं रिटायरमेंट अवलंबून आहे. तर हे कसं ह्याच्यावरती आपण थोडंसं एक उदाहरण आपण पाहतो याच्यामध्ये. तर आपल्या मुलाने समजा सुरुवातीपासून जर अभ्यास केला, परीक्षेच्या सुरुवातीपासून जर अभ्यास केला, म्हणजे शाळेत गेल्यानंतर सुरुवातीपासून जर त्याने अभ्यास केला, तर मुलाला
एखाद्या मेरिटमध्ये किंवा विशेष प्रावीण्यासह मेरिट लिस्टमध्ये त्याला येण्याची शक्यता जास्त आहे. परीक्षेच्या अगोदर जर 6 महिने त्यांनी जर अभ्यास केला, तर साधारण सेकंड क्लास, फर्स्ट क्लास इतके मार्क पडतील त्यांना आणि त्या श्रेणीमध्ये कदाचित ते पास होण्याची शक्यता जास्त आहे. आणि साधारण समजा परीक्षेच्या अगोदर 1-2 महिने, 1 महिना जर त्यांनी अभ्यास केला, तर काठावर पास होण्याची शक्यता जास्त राहते. आणि परीक्षेच्या अगोदर म्हणजे आदल्या दिवशीच जर अभ्यास केला, तर आपल्या मुलाचे, त्या विद्यार्थ्याची परीक्षेत नक्की नापास होण्याचे चान्सेस जास्त राहतात. तशाच पद्धतीनं आपल्या रिटायरमेंटचं नियोजन सुद्धा याच पद्धतीचं आहे. ज्या पद्धतीनं हे लोक अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी जसं सुरुवातीपासून अभ्यास करतात, तशाच पद्धतीनं आपण बचत करण्यासाठी प्रारंभ कधी करतो? सेव्हिंग करण्यासाठी प्रारंभ आपण कधी करतो? इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रारंभ करतो, कधी करतो? त्याच्यानुसार आपली निवृत्तीनंतरची जीवनशैली आपली डिपेंड राहते. जर आपण वयाच्या 25 ते 35 वर्षाच्या दरम्यान जर आपण बचत करण्यास जर सुरुवात केली, तर आपलं रिटायरमेंट जे आहे ते सुखी आणि एकदम समृद्ध असं रिटायरमेंट आपलं जे काही निवृत्ती आहे ती आपली होईल. साधारण बरेच लोक 36 ते 45 वर्षाच्या दरम्यान जर त्यांनी रिटायरमेंटलाच बचत करण्यास जर प्रारंभ केला, तर साधारण कसंबसं जीवन त्यांना रिटायरमेंट नंतर जगायला मिळेल आणि त्यांची जीवनशैली तशी असेल. बरेच लोक जागे होतात वयाच्या 40शी नंतर, 45शी नंतर, 46 ते 55च्या दरम्यान जर आपण बचत करण्यासाठी जागे झालो किंवा बचत करण्यास प्रारंभ केलो, तर कसंबसं आपलं लाईफ कुठं वृद्धापकाळामध्ये निवृत्तीनंतर जीवनशैली कशीबशी जगणं आपलं होईल. आणि बरेचसे लोक फेल होतात. साधारण 90-95% जे निवृत्तीच्या याच्यामध्ये फेल होतात नियोजन करण्यामध्ये. तर ते लोक साधारण 55 वयाच्या 55व्या वर्षानंतर जर त्यांनी बचत करण्यासाठी प्रारंभ केला, तर हालाकीचं किंवा परावलंबी जीवन त्यांना जगावं लागेल आणि हे परावलंबी जीवन जगणे म्हणजेच काय, तर हे दोन्ही नापास होणारे जे काही कॅटेगरीमधले जे लोक आहेत, हे नापास होण्याचे प्लॅनिंग करत नाहीत. तर ते जे काही लोक आहेत, हे नापास प्लॅनिंग करण्यामध्ये हे लोक नापास होतात. म्हणजे हे प्लॅनिंग करून नापास होत नाहीत. तर प्लॅनिंग करण्यामध्ये नापास होतात हे लोक. म्हणजे प्लॅनिंगच न केल्यामुळे बऱ्याचशा लोकांची काय होती, दयनीय अवस्था होते आणि मग हे लोक प्लॅनिंग करण्यामध्ये नापास का होतात? अपयशी का होतात? तर त्याची काही मुख्य कारणं आहेत मित्र. प्लॅनिंग करण्यामध्ये नापास होण्याची मुख्य कारणं काय आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्यांना प्लॅनिंग करण्याचं कोणतंही ज्ञान नसतं किंवा त्यांना बचत प्लॅनिंग करण्याचं ज्ञान काही लोकांना असतं किंवा त्या बचत करण्याचं त्यांना महत्त्व समजत नाही. मला आपण म्हणतो जनरली काय म्हणतो, की नाही अजून रिटायरमेंटची आत्ताच काय गरज आहे. मला रिटायरमेंटचं नॉलेज नाहीये. मला कशा पद्धतीने मला किती रिटायरमेंट पाहिजेत, मला कोणत्या योजना रिटायरमेंटसाठी, पेन्शनसाठी घ्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरं कारण असं जाणवतं, असं आहे, अपयशी होतात त्याच्यामागे. तर सर्वात पहिल्यांदा दुसरं म्हणजे काय, की त्यांच्यासमोर भावी काळातील आर्थिक ज्या काही गरजा असतात, त्याच्यासाठी भक्कम निधी जमवण्यासाठी त्यांच्याकडे उद्दिष्ट असत नाही. म्हणजे मला कोणत्या वर्षी मला रिटायर व्हायचं आहे, कोणत्या वर्षी मुलांचे उच्च शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत, माझ्या रिटायरमेंटला किती पैसे लागणार आहेत, किती फंड लागणार आहे किंवा किती पेन्शन मला लागणार आहे. हे स्पेसिफिक त्यांच्याकडे उद्दिष्ट असत नाही. त्यानंतर तिसरं असं कारण लक्षात आलं बऱ्याच लोकांच्याकडून, की बरेच लोकांना प्लॅनिंग होतं, नॉलेज असतं. त्यांच्याकडे उद्दिष्ट सुद्धा असतं, पण असुरक्षित ठिकाणी आणि जादा परताव्याच्या आमिषाला ते बळी पडतात आणि नको त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात. जसे की ज्या काही फसव्या योजना असतात. मग काही लोकं शेअर मार्केटमध्ये तुम्हाला गॅरंटेड रिटर्न देतो म्हणून काही लोकं इन्व्हेस्टमेंट करायला सांगतात. काही लोकं म्युच्युअल फंड सारख्या फसव्या योजनांमध्ये त्यात सुद्धा म्युच्युअल फंडचे काही फसवे जे काही लोक असतात, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. काही लोक रिअल इस्टेटमधल्या काही फसव्या योजना आहेत. अशा पद्धतीच्या योजनांमध्ये जास्त रिटर्नसाठी त्याच्यामध्ये बळी पडतात. काही लोक खाजगी कंपन्यांच्या जसे की मध्यंतरी आपल्याकडे पेव फुटलं होतं. अशा खाजगी कंपन्यांच्या फसव्या योजनांमध्ये लोकं काय करतात, आपलं इन्व्हेस्टमेंट करतात, गुंतवणूक करतात, बचत करतात आणि त्या आमिषाला बळी पडतात. त्यामुळे काय होतं, त्यांची सगळी बचत आहे, गुंतवणूक आहे, ती सगळी त्याच्यामध्ये त्यामुळे हे लोक फेल होतात. आणि सर्वात शेवटी आणि महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याच लोकांना बचतीचं महत्त्व समजल्यानंतर सुद्धा ते सुरुवात करण्यासाठी चालढकल करतात. आता हे सेशन झाल्यानंतर बऱ्याच लोकांना नॉलेज मिळतं. काही लोकांना उद्दिष्ट पण मिळतं. काही लोकांना समजतं हे सगळं. पण तरी सुद्धा बरेच लोकं काय करतात,
की ठीक आहे माझं आता हे झालंय, आत्ताच लग्न झालंय, मी आत्ताच नोकरीला लागलोय, मी आत्ताच माझी मुलं झालीत, आता माझी मुलं शिकायला चालू झालेत वगैरे, वगैरे असं करत आपण काय करतो, चालढकल करत राहतो. पण सुरुवात करण्यासाठी चालढकल करतो. तर मित्र याच्यामध्ये काय आहे, की बचतीच्या बाबतीत लोक चुकीच्याच गोष्टी करतात असं पण नाहीये. तर बरेच लोक काहीच न करणे ही सुद्धा मोठी चूक त्याच्यामध्ये करतात. त्यामुळे काय, की आपल्याला काय करावं लागेल, जी तुमची आजची सिच्युएशन कशीही असू द्या, आजची परिस्थिती तुमची जशी आहे तशी आहे. आज सुरू करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. म्हणून आपण मग याच्यावरती तुम्हाला यातून हेच सिद्ध असं होतं, की बचत करण्यासाठी जितका आपण उशीर करणार आहोत, प्रारंभ करण्यासाठी जितका आपण उशीर करणार आहोत, तितकी आपली बचत आणि गुंतवणूक योग्य प्रकारे वाढणं आणि मोठा निधी जमा होणं अवघड आणि अशक्य होत जाणार आहे. म्हणजे जर आपण 25व्या वर्षी जर वयाच्या सुरुवात जर केली, तर साधारण जो बचत करण्यासाठी, निधी जमवण्यासाठी जे काही आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे, ते थोडके सोपे असणार आहे. थोडी-थोडी, थोड्या पद्धतीने आपण पायऱ्या चढत जाणार आहोत. जितका आपण उशीर करणार, समजा 25च्या ऐवजी 35व्या वर्षी आपण सुरुवात केली, तर थोडा चढ अजून जरा अवघड होईल. म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट जास्त करावं लागेल, त्याच्यानंतर गुंतवणूक जास्त करावी लागेल, पैसे जास्त भरावे लागतील आणि परतावा कमी-कमी होत राहणार आहे. त्यामुळं याच्यामध्ये काय, की जितक्या लवकर आपल्याला सुरुवात करायची आहे, तितक्या लवकर आपण सुरुवात करणं खूप गरजेचं आहे मित्र. तर याच्यामध्ये काय करणं गरजेचं आहे? मित्रांनो, परत एकदा मी दुसरी एक स्टोरी तुम्हाला एक गोष्ट मी पुन्हा एकदा सांगतो. तर असं एक राज्य होतं आणि तिथे एक वेगळी प्रथा होती, की तिथं असे लोक जमायचे, सगळी प्रजा जमायची आणि एक राजा नियुक्त केला जायचा. एक राजा नियुक्त करण्याची एक वेगळी पद्धत होती. तर त्या ठिकाणी एक हत्तीला त्याच्या सोंडेमध्ये एक हार दिला जायचा आणि तो हार त्या प्रजेच्या मध्ये त्या हत्तीनं ज्याच्या गळ्यामध्ये घालेल तो त्या त्या राज्याचा राजा म्हणून त्याला नियुक्त केलं जायचं. पण त्याची कंडिशन अशी होती, की तो जो काही राजा आहे, तो फक्त पुढच्या 5 वर्षासाठीच त्याला राजा म्हणून घोषित केलं जायचं. तो फक्त त्या पुढच्या 5 वर्षासाठीच त्या राज्याचा राजा असायचा आणि 5 वर्षानंतर त्या राज्याच्या पलीकडे एक जंगल होतं, एक हिंस्त्र जंगल होतं. त्याच्यामध्ये खूप भयंकर प्राणी आणि एकदम अतिशय वाईट जंगल असलं, त्याच्यामध्ये त्याला सोडलं जायचं. अशा ठिकाणी तो राजाची नेमणूक होत असते आणि एक दिवस येतो आणि एक राजाची नेमणूक करण्यासाठी, निवड करण्यासाठी सगळी प्रजा जमा होते, गोळा होते आणि मग हत्तीला हार दिला जातो आणि मग हत्ती एका व्यक्तीच्या गळ्यामध्ये हार टाकतो. आता या ठिकाणी ही प्रथा अशी असल्यामुळे 5च वर्षाचा राजा असल्यामुळे पुढे 5 वर्षानंतर त्या जंगलामध्ये सोडलं जायचं. त्यामुळे पुढे कोणी यायला तयार व्हायचे नाहीत. तर पुढे कोणी यायला तयार व्हायचे नाहीत. पण एका व्यक्तीचा हार गळ्यामध्ये हत्तीनं घालतो आणि तो राजा तिथं डिक्लेअर होतो. तो राजा झाल्यानंतर 5 वर्ष तो राजा सगळं आपलं राज्य सांभाळतो, राज्य करतो आणि त्या 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता वेळ येते, की त्या राजाला दुसरा राजा निवडायचा आणि त्या राजाला जो काही राजा झालेला असतो 5 वर्षाचा, त्या राजाला त्याला अलविदा करण्यासाठी, त्याला जंगलात सोडण्यासाठीचा दिवस उजाडतो. तर त्या दिवशी काय होतं, की एक नदी असते त्या राज्याच्या बाजूला, त्या नदीच्या पलीकडे त्या नावेतून त्या राजाला पलीकडे सोडलं जायचं आणि पूर्वपरंपार असं व्हायचं, की त्या राजाला जेव्हा-जेव्हा त्या राजाला नदीच्या पलीकडे सोडलं जायचं त्यावेळेस साखळदंडाने वगैरे बांधून, सैनिकांनी बांधून त्याला त्या नदीच्या पलीकडे नावेत बसून त्याला पलीकडे सोडलं जायचं. पण ज्यावेळेला ही वेळ येते, तो राजा जो असतो एक राजा, तर तो म्हणतो, की "नाही मला तुम्ही बांधू नका. मी आपला आनंदामध्ये, आरामामध्ये मी जाऊन बसतो आणि मी पलीकडच्या राज्यामध्ये मी जातो." तर सगळे लोक म्हणतात, की "अरे, या राजाला हे सगळं बघून वेड लागले, काही खूळ लागलेला आहे की काय?" असं सगळ्यांना वाटतो. पण राजा म्हणतो, "नाही, मला तुम्ही बांधू नका, कुणी मला धरू नका. मी नावेमध्ये जाऊन बसतो आणि मी आनंदाने मी माझ्या पलीकडे नदीच्या पलीकडे मी जंगल जे आहे ते त्याच्यामध्ये जाईल." जेव्हा तो नावेमध्ये बसतो, तेव्हा नाविकाला थोडासा डाऊट येतो, शंका येते आणि नाविक त्याला विचारतो, की "राजा, मला तर तू इतका मूर्ख वाटत नाहीयेस, की इतक्या हिंस्त्र जंगलामध्ये तुम्हाला ही सगळी प्रजा सोडणार आहे आणि तरीसुद्धा तू आनंदात मध्ये आहेस. हे मला तरी थोडंसं कुठेतरी मला शंका येते." मग तो राजा त्या नाविकाला म्हणतो, की "अरे नाविका, तू मला बरोबर ओळखलास." तर म्हणतो काय, की "मी जेव्हा पहिल्या वर्षी बघ राजा ज्यावेळेला मी झालो, त्यावेळेला मी काय केलं, की माझे इकडचे जे काही सैनिक आहेत, त्या नदीच्या पलीकडे मी सगळे पाठवून दिले आणि ते जंगल जे आहे ते मी साफ करायला सांगितलं. दुसऱ्या वर्षी मी चांगले-चांगले बिल्डर, चांगले-चांगले कन्स्ट्रक्शन करण्यासाठी मी इकडून आमच्याकडचे जे काही इंजिनिअर आहेत, चांगले-चांगले जे लोक आहेत बांधकाम करण्यासाठी,
मी तिकडे एक नवीन राज्य तयार करण्यासाठी, मी दुसऱ्या वर्षी नवीन राज्य करण्यासाठी तिकडे मी लोक पाठवली. तिसऱ्या वर्षी मी आमच्या या राज्यामध्ये चांगले चांगले जे काही उद्योगपती आहेत, जे काही व्यावसायिक आहेत, चांगले चांगले लोक आहेत, सगळी चांगली चांगली जी काही प्रजा आहे, मी त्यांना तिसऱ्या वर्षी पलीकडे पाठवलं. आणि चौथ्या वर्षी तिथं त्या व्यवसाय त्या राज्यामध्ये हे सगळे लोक सगळे चांगल्या पद्धतीनं आनंदामध्ये चांगलं राज्य तिकडे उभारल्यानंतर मी आता 5व्या वर्षी, म्हणजे आता हे माझं इकडचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मी तिकडे चाललो आहे राजा. आणि बघ, बघ नाविका, तिकडे तुला आवाज येतोय का? तिकडे नगारे वाजताय, तिकडे ढोल वाजताय, तिकडे आनंदाने, उत्साहाने माझ्या माझ्या स्वागताची तयारी, तिकडे स्वागतासाठी सज्ज असणारे माझे जे काही नवीन राज्यामध्ये मी तिथला राजा. मी इथे फक्त 5 वर्षाचा राजा होतो आणि मी तिकडे आता नदीच्या पलीकडे जाऊन त्या जंगलामध्ये जाऊन मी आता कायमस्वरूपी पुढचं माझं राज्य, मी कायमस्वरूपीचा मी तिथला राजा असणार आहे. तर त्यामुळे मी इतका आनंदात आहे. तर मग तो नाविक म्हणतो, की "अरे वाह!" अशा पद्धतीनं. तर मित्र, ही जी काही स्टोरी आहे, तर मोरल ऑफ द स्टोरी काय आहे याची? तर आपलं जे काही लाईफ आहे, आपलं जे काही आयुष्य आहे, हे फक्त 5 वर्षासारखं आहे. या 5 वर्षामध्ये तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करताय, या 5 वर्षामध्ये, थोडक्यात 5 वर्ष म्हणजे जे काही आपली कमावण्याची वय असेल, काय जे काही कष्ट करण्याचं वय असेल, त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं आपल्या सत्तेचा, आपल्या राज्याचा आपण उपयोग करतो. त्याच्यानंतर मग आपल्या वृद्धापकाळामध्ये, आपल्या निवृत्ती काळानंतर आपली कशी परिस्थिती असणार आहे. आपलं कायमचं राज्य, आपली जी काही जनता आहे, आपलं लाईफ आहे, ते आपल्याला ते नंतर आपल्याला मिळणार आहे. तर त्यामुळे ह्याच्या पुढे आपण जाऊया. त्यामुळे आपण आर्थिक यशासाठी 4 महत्त्वाचे उपाय आपण सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, की आपला पहिला टप्पा सगळ्यात काय आहे, की आपले आर्थिक उद्दिष्ट निश्चित करणे. आता आर्थिक उद्दिष्ट निश्चित करणे म्हणजे काय आहे, की सगळ्यात पहिल्यांदा आपण ठरवायचं आहे, की मला वयाच्या कोणत्या वर्षी मला रिटायर व्हायचं आहे. मला वयाच्या 40व्या वर्षी रिटायर व्हायचं आहे, 50व्या वर्षी व्हायचं आहे, 60व्या वर्षी व्हायचं आहे, कुणाला 70व्या वर्षी व्हायचं आहे. जे काय असेल ते आपल्याला काय करावं लागेल, की उद्दिष्ट निश्चित करावं लागेल. त्याच्यानंतर त्या उद्दिष्टामध्ये आपल्याला जे काही उद्दिष्ट आहे, की त्याच्यासाठी आपल्याला ठरवावं लागेल, की मला पेन्शन किती लागेल किंवा मला पेन्शनसाठी फंड किती लागेल, मला कॉर्पस कितीची लागेल. म्हणजे हे पहिल्यांदा काय होईल, की उद्दिष्ट निश्चिती होईल. आणि दुसरा टप्पा काय आहे, की हे जे काही उद्दिष्ट आहे, हे ठरलेलं आहे, आपलं निश्चित झालेलं आहे. तर त्या उद्दिष्टाला आपल्याला प्रायोरिटी द्यावं लागेल. प्राधान्य आपल्याला द्यावं लागेल. हे जे काही उद्दिष्ट आहे, त्याला प्राधान्य दिल्यानंतर मग आपण त्याच्यावरती प्रायोरिटीवरती मग आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, तिसरा जो काही ॲक्शन आपल्याला घ्यायची आहे, ती म्हणजे काय, त्या दृष्टीनं आपल्याला कृती करावं लागेल. म्हणजे जे नियोजन आपण केलेलं आहे, जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे, जे प्राधान्य ठरवलेलं आहे, त्या दृष्टीनं आपल्याला पहिलं पाऊल उचलावं लागेल. कृती करावं लागेल. बचत करण्यासाठी किंवा त्या बचत करण्यासाठी जे काही योग्य नियोजन करायचं आहे, त्याच्यासाठी ॲक्शन आपल्याला महत्त्वाची आहे. तर हे ॲक्शन हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. आणि त्याच्यानंतर चौथा टप्पा असा आहे, की आपल्याला नियमितपणे बचत करावी लागेल. नियमितपणे बचत करत राहावी लागेल. त्याचबरोबर नुसता बचत करून चालणार नाही. जसं आपली उत्पन्न वाढेल, तसं आपली बचत सुद्धा वाढत राहायला पाहिजे. जशी आपली बचत वाढेल, तसं ज्या ठिकाणी आपण बचत करणार आहे, गुंतवणूक करणार आहे, सेव्हिंग करणार आहे, त्याच्या बाबतीत आपलं नॉलेज सुद्धा, आपलं ज्ञान सुद्धा आपल्याला वाढवत राहावं लागेल. तर ह्या 4 गोष्टी जर आपण केलं, तर आपण रिटायरमेंट आपलं सुखी आणि समृद्ध आपलं असू शकतं. हे 4 उपाय आपण करणे गरजेचं आहे. पहिला टप्पा आहे, उद्दिष्ट निश्चित करावं लागेल. दुसरा टप्पा आहे, की उद्दिष्टाला प्राधान्य द्यावं लागेल. त्यानंतर तिसरा टप्पा आहे, की आपल्याला त्या दृष्टीनं कृती करावं लागेल आणि चौथा टप्पा आहे, की नियमितपणे बचत करत जावं लागेल आणि बचतीच्या बरोबर आपल्या नॉलेजमध्ये आणि बचतीमध्ये सुद्धा वाढ करत जावे लागेल. तर या पद्धतीनं जर आपण केलो, तर आपण अर्थात यशस्वी होऊ शकतो रिटायरमेंटच्या काळामध्ये. जरा विचार करा मित्रांनो, हे चेहरे आपल्याला माहीत आहेत. हे 2 चेहरे आपल्या समोर जे काही दिसतात, हे आपल्याला ओळखीचे आहेत लोक. तर पहिल्या चित्रामध्ये दिसणारे जे व्यक्ती आहेत, ते आहेत ए.के. हंगल. हे आपल्याकडे एक पिक्चर आला होता. शोले नावाचा पिक्चर होता. खूप गाजलेला चित्रपट आहे. त्या शोले चित्रपटामध्ये या व्यक्तीने काम केलेलं आहे. खूप मोठी व्यक्ती आहे. खूप मोठा अभिनेता आहे. तर याने त्याच्यामध्ये एक रोल केला होता. आपल्याला माहीत आहे, "इतना सन्नाटा क्यों है भाई" एक डायलॉग त्यांनी, जे टोपीवाले जे आजोबा होते त्या पिक्चरमधले, ते हे ए.के. हंगल. बघा, हे इतकी मोठी व्यक्ती, तर त्यांनी बचत न केल्यामुळे, गुंतवणूक कुठलीही न केल्यामुळे म्हातारपणी त्यांच्याकडे औषध उपचारासाठी सुद्धा पैसे नव्हते.
आणि याच्यापेक्षा खेदाची गोष्ट काय, की त्यांचा औषध उपचारासाठी तर त्यांच्याकडे पैसे नव्हतेच. त्याचबरोबर त्यांचा ज्यावेळेला डेथ झाला, मृत्यू झाला, त्यावेळेला तिथल्या कॉलनीतल्या लोकांनी कॉन्ट्रिब्युशन काढून त्यांचा अंतिम संस्कार केला मित्र. तर त्यांच्याकडे ही दयनीय अवस्था या इतक्या मोठ्या व्यक्तीची झाली. दुसरं उदाहरण आपल्यासमोर अजून एक माहिती आहे. तर हे विजयपत सिंघानिया आपल्या सर्वांना माहीत आहे. जे रेमंड कंपनीचे मालक आहेत. रेमंड कंपनी ज्यांनी मोठी उभा केली. जे भारतामध्ये कापड व्यवसाय इंटरनॅशनल लेव्हलचा ब्रँड त्यांनी उभा केला. हजारो कोटीची संपत्ती त्यांनी उभा केली. हजारो कोटीचा व्यवसाय त्यांनी उभा केला. आणि त्यांनी एक चूक मात्र केली मित्रांनो, की सगळी संपत्ती जी आहे ती आपल्या मुलांना देऊन बसले आणि त्या मुलांनीच त्यांना घरातून बाहेर काढलं. त्या मुलानंच त्यांना घरातून बाहेर काढलं. आजही हा व्यक्ती बघितलं तुम्ही बघा, आज हा व्यक्ती रिटायर झाल्यानंतर म्हातारपणी एका भाड्याच्या खोलीमध्ये राहतो, मुंबईमध्ये. एका भाड्याच्या खोलीमध्ये हे राहतात. आता यांच्या बाबतीतलं जर तुम्ही बघितलं, तर हे जे काही चूक यांनी केली होती. आपल्याला रेमंड कंपनीची एक ॲडव्हर्टाइजमेंट यायची. त्याची टॅगलाईन आपल्याला माहिती असायची. एक टॅगलाईन यायची, की "द कंप्लीट मॅन" अशी नावाची टॅगलाईन यायची. तर आता हे विजयपत सिंघानियानी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांचं एक स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्या आत्मचरित्राचं नाव काय असेल मित्रांनो, तर त्या आत्मचरित्राचं नाव त्याने दिलेलं आहे, "ॲन इन्कम्प्लीट मॅन." "ॲन इन्कम्प्लीट मॅन" नावाचं पुस्तक त्याने लिहिलंय मित्रांनो. तर ही अशी चूक आपण करू नये. म्हातारपणी आपण ही अशी चूक न करता, आपण जे काही म्हातारपणातली आता जे काही पुढची जी काही नियोजन करायचे आहे, ते आपली मुलं आपल्याला सांभाळतील, नाही सांभाळतील. पण आपल्यासोबत एखादी निवृत्तीची पेन्शनची योजना किंवा एल-आय-सीची पॉलिसीची योजना, ज्याला आपण मुलगा जितका आपला जो पोटचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, आपले जे अपत्य आहेत, त्यांना जसा तुम्ही सांभाळणार आहे, त्यांच्यावरती जितका खर्च करणार आहे, तितकाच खर्च आपल्या ह्या एल-आय-सीच्या एखादी पेन्शनची योजना असेल किंवा इतर कुठली पेन्शनची योजना असेल, तितका जर आपण त्याच्यावरती खर्च केला, तर आपली पोटची मुलं आपल्याला म्हातारपणी सांभाळतील किंवा नाही सांभाळतील. पण ही जी काही योजना असतील, आपली जी काही पेन्शन योजना आहे, ही आपला नक्की सांभाळ करणार आहे. तर आपल्याला काय करावं लागेल मग? म्हणून आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजेच आपल्या निवृत्तीनंतर हे जे काही पहिल्या चित्रामध्ये दिसतात, हे पोल्ट्रीच्या ज्या काही कोंबड्या आहेत, खुराड्यातल्या ज्या काही कोंबड्या आहेत, यांच्यासारखं कैद्यांच्यासारखं परावलंबी जीवन जगायचं आहे, की स्वयंभू वाघासारखं आपल्याला हवं तेव्हा, हवं तसं आपलं म्हातारपण जीवन जगायचं आहे, हे आपल्यालाच ठरवायचं आहे. तर मी जरासं इथं चॅट बॉक्स ओपन करतोय परत तुमच्या सर्वांच्यासाठी. जरा सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा, की तुम्हाला या दोन्हीपैकी कशा पद्धतीचं म्हातारपणानंतर रिटायरमेंटला कशा पद्धतीचं जीवन तुम्हाला जगायला आवडेल? कोंबड्यांच्या सारखं की वाघासारखं? जरा प्लीज टाइप करा. येस. वाघासारखं. येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. अर्थातच सगळ्यांना वाघासारखं आपल्याला निवृत्तीनंतर राहायला आवडणार आहे. वाघासारखं आपल्याला आवडणार आहे. तर त्याची तयारी आपल्याला वाघासारखी करावी लागेल. आत्तापासून आपल्याला वाघाचं सारखं नियोजन करावं लागेल. वाघ ज्या पद्धतीनं नियोजन करतो बघा, शिकार करण्याच्या अगोदर ज्या पद्धतीने नियोजन करतो, त्याच्यावर हमला करण्याच्या अगोदर नियोजन करतो. त्या पद्धतीनं आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा चॅट बॉक्स बंद करतोय चॅटसाठी. तर म्हणून एक महत्त्वाचा मंत्र आपल्या समोर आहे काय, की प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल. त्यावर कृती करावी लागेल आपल्याला आणि आरामात आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करावं लागेल. आणि हजारो मैलांचा प्रवास आहे. रिटायरमेंट म्हणजे 1-2 दिवसाचा प्रवास नाही आहे. 50 वर्ष, 100 वर्षाचा प्रवास हा आहे आणि हजारो मैलाचा जो काही प्रवास आहे, तो आपण उचललेल्या पहिल्या पावलानेच होतो. आणि म्हणून आपण पहिले पाऊल आमच्यासोबत, आमच्या एल-आय-सी सोबत किंवा वेगवेगळ्या योजनेसोबत जर केलं, तर आपण आपलं म्हातारपण जे आहे किंवा आपला जो वृद्धापकाळ आहे, आपली निवृत्तीनंतरचं जे काही कार्यकाळ आहे, जीवनशैली आहे, ते आपण रिच बनवू शकतो. आपण पुढे जाऊन बघणार आहोत, की काय-काय आपल्याकडे रिटायर रिच आणि रिटायर यंग म्हणजे तरुणपणी रिटायर होण्यासाठी आणि श्रीमंत रिटायर होण्यासाठी काय गरजेचं आहे? काय करणं गरजेचं आहे? याच्यावरती आपण बघणार आहोत. हा पहिला पार्ट होता ज्याच्यामध्ये आपण बघितलं, की आजची भारतातली परिस्थिती काय आहे? काय करणं गरजेचं आहे? हे आपण बघितलं. कुठे आपण चूक करतो हे आपण बघितलं.
इथून पुढे थोडं आपण बघणार आहोत की सोल्युशन्स मग काय आहेत आपल्याकडे, कोणते कोणते सोल्युशन्स आहेत, काय पर्याय आहेत, आपण काय केलं पाहिजे, त्याच्यावरती काय प्रॉब्लेम जे काय आहे त्याच्यावरती कशा पद्धतीनं आपल्याला सोल्युशन घेता येतं नियोजन करण्यासाठी, ते आपण पुढच्या साधारण काही वेळामध्ये आपण पाहणार आहोत. तर रिच आणि रिटायर यंग आपल्याला व्हायचं असेल, तर आपल्याला निवृत्तीच्या काळात महत्त्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणजे जे लोक रिटायर झालेले आहेत ऑलरेडी, जे 60 पूर्ण झालेले आहेत, त्यांच्या या रिटायरमेंटच्या काळामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय? तर ज्यावेळेला आपण रिटायर होतो, त्यावेळेला संपत्ती नवीन निर्मितीपेक्षा जी काय असलेली जी संपत्ती आहे, त्याचं संरक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जी काही संपत्ती इतक्या वर्षभरामध्ये, इतक्या वर्षामध्ये काबाड कष्ट करून जी काही मिळवलेली आहे, त्याचं संरक्षण खूप महत्वाचं आहे रिटायरमेंट नंतर. दुसरी गोष्ट काय महत्वाची आहे, की अशाच वित्तीय संस्थांमध्ये, अशाच इन्स्टिट्यूटमध्ये, अशाच संस्थांच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करायचं आहे, की ज्यांचे चांगले राखीव असतील, ज्या संस्था कर्जमुक्त असतील आणि ज्या संस्थेमध्ये गुंतवणूक केलेल्या पैशाला भांडवली संरक्षण आहे, अशाच ठिकाणी आपल्याला या निवृत्तीच्या काळामध्ये गुंतवणूक करायला लागेल. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तर रेपो रेट म्हणजे त्या देशातला रिझर्व्ह बँकेचा जो काही दर असतो, तो म्हणजे करेक्ट व्याज दर असतो. तर रेपो रेट जो आहे, भारताचा जो रेपो रेट आहे, देशाचा जो रेपो रेट असतो, त्या रेपो रेट किंवा त्याच्यापेक्षा जास्त थोडाफार परतावा देणाऱ्या गॅरंटीड योजनामध्ये आपल्याला गुंतवणूक करावी लागेल. तर रेपो रेट 2 दिवसापूर्वीच परत आपल्या गव्हर्नरने रेपो रेट जाहीर केला, जो 6.5% आज रेपो रेट आहे. रिझर्व्ह बँकेचा रेट आहे. त्याच्यावरती संपूर्ण देशभरातले व्याजाचे दर ठरतात. साधारण रेपो रेट जो असतो त्याच्यापेक्षा 1% साधारण एफ-डीचे रेट असतात जास्त आणि त्याच्यापेक्षा 2-3% साधारण आपल्या कर्जाचे व्याजाचे दर असतात. त्यामुळे रेपो रेट साधारण जितका असतो किंवा त्याच्यापेक्षा एखादा अर्धा टक्के जास्त आपल्याला रेट मिळेल, अशा गॅरंटेड योजनामध्ये आपल्याला निवृत्तीच्या काळामध्ये रिटायरमेंट नंतर आपल्याला गुंतवणूक करणं गरजेचं आहे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला घ्यायला पाहिजेत. आता हे झालं रिटायरमेंटच्या काळात, रिटायरमेंट नंतरची. पण रिटायरमेंट पूर्वी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? तर रिटायरमेंट पूर्वी जर आपल्याला पेन्शन हवी असेल, तर 3 प्रकारच्या पेन्शन साधारण अस्तित्वात आहे. 3 प्रकारच्या पेन्शनमध्ये सगळ्यात पहिली प्रकारची पेन्शन आहे ती म्हणजे सामाजिक पेन्शन. सामाजिक पेन्शन ज्याला आपण इंग्लिशमध्ये सोशल पेन्शन असं म्हणतो. सोशल पेन्शन म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी देशामध्ये नागरिक रिटायर होतात, त्या ठिकाणी ते सरकार काय करतं, की त्यांचा जबाबदारी जे रिटायर झालेले जे लोक आहेत, व्यक्ती आहेत, त्यांची पेन्शनची जबाबदारी, त्यांचा दवाखान्याच्या खर्चाची जबाबदारी ते सरकार घेत असतं. अशी सामाजिक पेन्शनची व्यवस्था आपल्याकडे भारतामध्ये फार कमी आहे. जी आहे साधारण जी विधवा महिलांना काही पेन्शन मिळते किंवा संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल, अशा पद्धतीची पेन्शन मिळते ती अगदी नॉमिनल आहे. ₹500,000 पेन्शन साधारण मिळत असते. त्याच्यामध्ये काही होत नाही. म्हणजे भारतामध्ये सामाजिक पेन्शन साधारण काय अस्तित्वात नाहीये. त्याच्यानंतर मग दुसऱ्या प्रकारची पेन्शन येते ती म्हणजे व्यावसायिक पेन्शन. व्यावसायिक पेन्शन म्हणजे काय? ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करतो, ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो, त्या नोकरीच्या ठिकाणातून मिळणारी जी काही पेन्शन असेल, त्याला म्हणतो आपण व्यावसायिक पेन्शन. ज्याला प्रोफेशनल पेन्शन आपण म्हणतो. तर व्यवसायाच्या ठिकाणी मिळणारी पेन्शन आज फक्त काही ठराविकच लोकांनाच मिळते. मग सरकारी नोकरीत असणाऱ्या लोकांना जुनी असेल किंवा नवी असेल, पेन्शन ओल्ड ऑर न्यू दोन्हीपैकी कुठलीतरी पेन्शन त्यांना मिळते. पण थोडीफार लोकं अशी किती टक्के लोक आहेत ज्यांना व्यवसायाच्या ठिकाणी पेन्शन मिळते, तर साधारण 5% ते 8% लोक आहेत. ज्यांना प्रोफेशनल म्हणजे व्यवसायाच्या ठिकाणातून पेन्शन मिळते, नोकरीच्या ठिकाणातून पेन्शन मिळते. आणि मग राहिली तिसरा ऑप्शन जो आहे, पर्याय जो आहे पेन्शन आपल्याला नियोजन करण्यासाठी ती आहे वैयक्तिक पेन्शन. ज्याला आपण इंडिव्हिज्युअल पेन्शन म्हणतो. म्हणजे तुमची स्वतःची पेन्शन आपण स्वतःच तयार करायची आहे. मग पहिला सामाजिक पेन्शन आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. व्यावसायिक पेन्शन जर उपलब्ध नाही आहे, मग वैयक्तिक पेन्शनच आपल्याकडे उपलब्ध राहते. मग आपल्याला 2 ज्या पहिल्या 2 आहेत त्याच्यावरती आपण काही करू शकत नाही. तिसरी जी पेन्शन आहे, जे वैयक्तिक आपल्या हातामध्ये आहे, आपली पेन्शन आपणच तयार करायची. त्याच्यावरती आपण थोडंफार विचार-विनिमय करू शकतो. त्याच्यावरती ॲक्शन घेऊ शकतो. मग आपण बघूया, की वैयक्तिक पेन्शनमध्ये मग परत अजून काय ऑप्शन्स आहेत. आता ही जी काही वैयक्तिक पेन्शन आहे, ही वैयक्तिक पेन्शनचं नियोजन करण्यासाठी आपल्याला साधारण 2 प्रकारे आपल्याला नियोजन करता येतं.
त्यातला पहिला प्रकार म्हणजे काय, की एक ठराविक रक्कम आपण जमा करत राहायची आणि जमा झालेला जो काही कॉर्पस आहे, जो फंड आहे, तो पेन्शनच्या स्वरूपामध्ये घ्यायचा. म्हणजे एक जमा करण्याचा टप्पा राहील तुमच्या कमावण्याच्या कालावधीमध्ये आणि रिटायरमेंट नंतर जो काही जमा झालेला फंड आहे, तो एखाद्या पेन्शन योजनेमध्ये गुंतवायचा आहे आणि त्याच्यातून दरवर्षी आपल्याला पेन्शन दरवर्षी आपण घेत राहायचं. तर याची उदाहरणं काय आहेत? तर आपण एस-आय-पी म्युच्युअल फंडमध्ये आपण हे पैसे फंड आपण जमा करू शकतो आणि फंड जो काही जमा झालेला आहे, जो काही एस-आय-पी किंवा म्युच्युअल फंडमधनं जमा झालेला जो काही पैसा आहे, तर त्या जीवन अक्षयसारख्या पेन्शन योजनेमध्ये आपण तो फंड सगळा घालायचा आणि ते जीवन अक्षयसारखा जो काही पेन्शन आहे, तर त्यावेळेला जो काही पेन्शनचा रेट असेल त्याप्रमाणे पेन्शन आपण घेत राहायचे. दुसरं उदाहरण असं आहे आपल्याकडे, की पी-पी-एफ पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. ज्याच्यामध्ये आपण आपला फंड जो आहे तो जमा करू शकतो. फंड आपण गोळा करू शकतो, सेव्हिंग करू शकतो, इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि जमा झालेला जो काही फंड आहे तो आपण रिटायरमेंटसाठी वापरू शकतो. रिटायरमेंटच्या वेळेला आपण जीवन अक्षयसारख्या योजनेमध्ये ते सगळा फंड घालून आपण त्याच्यावरती पेन्शन आपण दरवर्षी आपण किंवा दर महिन्याला आपण घेऊ शकतो. किंवा एल-आय-सीचा एक जीवन लाभ नावाचा प्लॅन आहे, योजना आहे. त्याच्यामध्ये आपण फंड जमा करू शकतो, गोळा करू शकतो, फंड उभा करू शकतो. जमा झालेला जो काही फंड आहे तो परत एखाद्या जीवन अक्षयसारख्या पेन्शन योजनेमध्ये आपण घालून तो फंड आपण पेन्शनच्या स्वरूपामध्ये आपण घेऊ शकतो. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार काय आहे, की डेफर्ड पेन्शन प्लॅन म्हणतात त्याला. म्हणजे स्थगित पेन्शन योजना. म्हणजे आत्तापासूनच अशी पेन्शनची योजना घ्यायची, की ज्याच्यामध्ये आपण सेव्हिंग करत जायचं आणि सेव्हिंग झाल्यानंतर ती योजना जी आहे ती आपल्याला रिटायरमेंट नंतर ती पेन्शन त्याचं ते देत राहील. तर याचे 2 उदाहरण आहेत. एक आपल्याकडे जे सरकारची इंडिव्हिज्युअल पेन्शन योजना आहे, सर्वांच्यासाठी ओपन आहे, ती म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम. ज्याला आपण एन-पी-एस या नावाने संबोधलं जातं. एन-पी-एस नॅशनल पेन्शन सिस्टम. याच्यामध्ये सुद्धा आपण पैसे भरायचे आहेत. पैसे भरत राहायचे. ते पैसे सरकार वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करते आणि तो जमा होतो तो कॉर्पस. त्यावेळेला जमा झालेला जो काही कॉर्पस आहे, तो पेन्शन फंडमध्येच त्यावेळेला कंपल्सरी टाकावा लागतो आणि त्यानंतर आपल्याला मिळणारे पैसे जे आहेत ते पेन्शनच्या स्वरूपामध्ये आपण घेऊ शकतो. त्यानंतर दुसरं उदाहरण आपल्याकडे आहे ते म्हणजे न्यू पेन्शन प्लस. एल-आय-सीची ही एक योजना आहे न्यू पेन्शन प्लस नावाची. ही सुद्धा सेम नॅशनल पेन्शन सिस्टम सारखीच काम करते. दोन्हीही एकसारख्याच आहेत. दोन्हीही सरकारीच या पेन्शनच्या योजना आहेत. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही न्यू पेन्शन प्लसमध्ये सुद्धा एक ठराविक रक्कम आपण जमा करू शकतो. जमा झालेला जो काही फंड आहे तो इन्व्हेस्टमेंट होतो वेगवेगळ्या ठिकाणी आणि इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर आपला एक फंड साठतो, एक कॉर्पस साठतो. जो जमा झालेला कॉर्पस आहे तो ऑटोमॅटिकली शेवटी पेन्शनमध्ये कन्व्हर्ट होतं आणि पेन्शनच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळत राहतं. तर हे साधारण 2 प्रकारे आपण काय करू शकतो, पेन्शन आपली जी आहे त्याचं नियोजन करू शकतो, उभा करू शकतो. एक आहे जमा करण्याचा टप्पा आणि पेन्शनचा टप्पा. दुसरा एक डेफर्ड पेन्शन सुद्धा आपण घेऊ शकतो. म्हणजे दोन्ही जर असं आपण सविस्तर आपण काही पाहिलेले आहेत ते बघणार आहोत. परत अजून काय आहे, की या नियोजन करण्याच्या कालावधीमध्ये आपण अयोग्य निर्णय काय आहे, पेन्शनसाठी चुकीचा निर्णय काय म्हणू शकतो आपण? तर बघा मित्रांनो, आज बऱ्याच ठिकाणी संपूर्ण देशभर जे काही सरकारी नोकरदार आहेत, हे सरकारी नोकरदार एक आंदोलन करत आहेत. त्यांची एक मागणी आहे, की जुनी पेन्शन योजना आम्हाला द्या. म्हणून ते आंदोलन करत आहेत. तर त्यांची मागणी काय आहे जुन्या पेन्शनची? तर आम्हाला पेन्शन कमी मिळाली तर चालेल, पण गॅरंटेड पेन्शन द्या. जुनी पेन्शन काय सांगते? गॅरंटेड पेन्शन आहे, त्याच्यामध्ये फंड वाढत राहतो. पेन्शन तुमची जी आहे ती तुमच्या शेवटच्या पगाराशी लिंक राहते आणि त्याच्यावरती कुठलंही रिस्क नसतं. मिळणारी पेन्शन थोडीफार जी काही मिळते त्याच्यावरती टॅक्स बसणार नाही. अशा पद्धतीने त्यांची जुन्या पेन्शनची मागणी आहे. कारण नवीन पेन्शन 2005 नंतर सर्वांनाच लागू झाली. मग ती जे सरकारी लोकं आपल्याला जी आज मागणी करत आहेत, आंदोलन करत आहेत, तेच जे आहे थोडक्यात आपल्यासाठी सुद्धा तो त्याच पद्धतीनं आपल्याला अयोग्य निर्णय आहे. म्हणजे एक अयोग्य निर्णय काय आहे, की अशा पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक करणं आपल्या तोट्याचं आहे, आपल्या नुकसानीचं आहे, की ज्याच्यामध्ये पेन्शनचा दर अनिश्चित असणार. म्हणजे पेन्शन किती मिळणार मला हे गॅरंटेड माहिती नसेल, तर तो एक अयोग्य निर्णय असेल. किंवा दुसरा पेन्शनवरती टॅक्स बसतो. पेन्शनवरती कर असणं हे सुद्धा आपला अयोग्य निर्णय. म्हणजे जी मिळणारी पेन्शन एकतरी मला निश्चित किती मिळणार ही माहिती नाही. जी मिळणार आहे परत त्याच्यावरही टॅक्स बसेल. आणि त्यानंतर पेन्शन सुरू झाल्यानंतर जो काही कॉर्पस आहे, जो काही आपला फंड आहे, त्याच्यामध्ये पण वाढ होत नसेल, तरी सुद्धा म्हणजे हे 3 गोष्टी अशा आहेत, की ज्या अयोग्य आहेत, चुकीच्या आहेत, की जेणेकरून आपले पेन्शन म्हातार काळामधली
जे काही जे काही नियोजन करायचं आहे ते थोडक्यात हा अयोग्य निर्णय असू शकतो. मग योग्य निर्णय काय आहे? तर अशाच ठिकाणी आपल्याला गुंतवणूक करणं गरजेचं आहे. योग्य निर्णय आहे काय? की त्याचे बघण्यापूर्वी आपल्याला बघणं गरजेचं आहे, की पेन्शनचे रेट काय आहेत साधारण? आपल्याकडचे ऐतिहासिक पेन्शनचे रेट काय आहेत भारतातले इतिहासामध्ये? तर जीवन अक्षय नावाची ही जी काही योजना आहे, ही पेन्शन देणारी भारत सरकार एल-आय-सीच्या माध्यमातून पेन्शन देणारी योजना, जी गेले कित्येक वर्षापासून आपल्या देशाला पेन्शन देण्याचं काम करते. तर या जीवन अक्षय पेन्शन योजनेचा आपण ऐतिहासिक दर बघूया. तर साधारण 60 वर्षाच्या व्यक्तीचा त्यांनी 10,00,000ची पेन्शन जर खरेदी केली, तर त्यांना साधारण किती टक्के पेन्शन मिळते, याचा दर आपण याच्यामध्ये दिलेला. तर दर काय सांगतो? साधारण 1990 साली 12.38% 12.68% हा व्याजदर होता आणि साधारण 2000 साली 10.83 म्हणजे जवळपास 11% इतका व्याजदर होता आणि त्याच्यापुढे 10 वर्षानंतर साधारण 2010 साली हा व्याजदर साधारण 7.51 झाला म्हणजे साधारण 7.5% झाला. 2020 साली म्हणजे कोव्हिडच्या अगोदर, कोव्हिडच्या पूर्वी, कोरोनाच्या पूर्वी साधारण 5.5% इतका व्याजदर झाला. मग जरासं पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर एकदा चार्ट मी ओपन करतोय. याच पद्धतीने जर हा रेट जर राहिला, तर मला सांगा 2030 साली व्याजदर काय असू शकतो? पेन्शनचा व्याजदर काय असू शकतो? जरासं तुम्हाला काय वाटतं ते चॅट बॉक्समध्ये टाकायचं. 2030 साली व्याजदर काय असू शकतं? या पद्धतीने जर आपण पाहिलं तर पेन्शनचं व्याजदर काय असेल? विठ्ठल चव्हाण म्हणतात 4.5% असू शकतं. ओके. पांडुरंग नाईक सर म्हणतात 1.5% असू शकेल. पट-पट टाइप करूया आपण सगळ्यांनी. काहीतरी आपण नवीन शिकणार आहोत. श्याम पाटील जे म्हणतात 2.5% असेल. श्रीकांत खराडे म्हणतात 3% असू शकेल. सचिन देशपांडे सर म्हणतात 3% असेल. निर्मळकर सर म्हणतात 4%. राजू दीक्षित सर म्हणतात 2.5%. सॅमसंग कोण आहेत त्यांना वाटतं की 2%. परशुराम 3% म्हणतात. सचिन पाटील सर म्हणतात त्यांना 2.5% वाटतो. ठीक आहे. तर साधारण साधारण सर्वांचं 3 ते 4% च्या आसपास असेल असा अंदाज आहे. मला सांगा पुढचा प्रश्न राहील 2030 झाला. 2040 ला काय असेल व्याजदर? 2040 साली काय असू शकतो व्याजदर? आपण धरूयात 30 ला एक 4% असेल, पण 40 ला काय व्याजदर असू शकेल? म्हणजे इथून पुढे 20 वर्षानंतर. येस, एक 0% म्हणतात, 1%, 2%. विठ्ठल चव्हाण म्हणतात -3% असेल. सचिन देशपांडे 1-1.5% असेल. पांडुरंग नाईक सर म्हणतात 0.5% असेल. श्रीकांत खराडे म्हणतात 1% असेल. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. सर्वजण आपण सहभाग दाखवताय याबद्दल मलाही खूप छान वाटतंय, आनंद वाटतो. मला सांगा 2050 साली व्याजदर काय असेल? याप्रमाणे. म्हणजे इथून पुढे 30 वर्षानंतर काय परिस्थिती असेल व्याजाची? पेन्शनच्या रेटची. -3 असेल, 0% असेल, 0% असेल, -2% असेल असं म्हणतात. मंगेश सुतार म्हणतात 1% असेल. व्हेरी गुड. श्रीकांत खराडे म्हणतात 0% असेल. ओके. छान, छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, तर आपण येस, येस. 1%, 0%, 0.5% कोण म्हणतं मायनसमध्ये असू शकेल. म्हणजे याच्यावरून एक मात्र निश्चित आहे, की आज जे व्याजदर आहे, ते पुढच्या 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर असणार नाही. याच्याशी आपण सगळेजण मला वाटतंय, की शाश्वत असाल, खात्री तुम्हाला पटली असेल, की हे व्याजदर आहे असे राहणार नाहीयेत. तर हे व्याजदर आपण पुढे जाऊया. परत एकदा मी थोडंसं चॅट बॉक्स मी बंद करतोय. आणि पुढे जातोय आपण, की हे व्याजदर असे का असतात? तर जागतिक व्याजदर काय आहे ते आपण बघूया. तर हे व्याजदर ज्याप्रमाणे कमी-कमी होतात याचं कारण काय आहे, की जसजसा देश विकसित होतो, जसजसा देश डेव्हलप होतो, तसतसे व्याजाचे दर जे आहेत ते कमी-कमी होत राहतात. मग भारत हा एक डेव्हलपिंग कंट्री आहे. एक सर्वात वेगवान कंट्री आहे, जी डेव्हलप होत आहे. आणि त्यामुळे भारताचे सुद्धा व्याजदर भविष्यामध्ये कमी-कमी होत राहणार. आज भारत ही जगातले टॉपचे 5 इकॉनॉमीपैकी एक आहे आणि आज भारत सर्वात वेगाने वाढणारी जगातली मोठी एक आर्थिक संस्था आहे, अर्थसंस्था आहे, आर्थिक व्यवस्था आहे. तर ही जगाचे व्याजदर आपण बघूया. जागतिक व्याजदर आपण जर बघितलं बिफोर कोरोना म्हणजे 2020 एप्रिलमध्ये जर आपण बघितलं कोरोना जस्ट यायच्या अगोदर आदल्या वर्षीचे जे होते ते जगाचे करेक्ट व्याजदर होते. तर अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स, इटली
किंवा कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे जे काय डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, यांचे व्याजदर 0 पासून मायनस मध्ये होते. जे ऑलमोस्ट 0%, 0.5% इतके होते. 2020 साली एप्रिलमध्ये. त्यावेळेला भारताचे व्याजदर साधारण 4.5% होते. आज कोरोनाच्या परिस्थितीमुळं आणि काही युद्धजन्य संपूर्ण जगभरामध्ये आर्थिक मंदी वगैरे आली, त्यामुळे थोडाफार व्याजदर जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. पण मागच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं, आपण बघा, तर भारत जो आहे तो असं म्हणतो, की आपण काय अमेरिकेपेक्षा 20 वर्ष मागे आहे, असं आपण म्हटलं जातं. म्हणजे अमेरिका भारतापेक्षा 10 वर्षांनी पुढे आहे, असं म्हटलं जातं. म्हणजेच आज अमेरिकेचा जो व्याजदर असेल, म्हणजे 2020 साली जो व्याजदर असेल, तो व्याजदर इथून पुढे 20 वर्षानंतर भारताचा साधारण असेल, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आज अमेरिकेमध्ये साधारण 0, अर्धा टक्के, पाव टक्के जर व्याजदर असेल, तर भारतामध्ये सुद्धा 20 वर्षानंतर अर्धा टक्के, 0%, 1%, 2% व्याजदर असणार आहे. म्हणजे आपण भारताला अमेरिकेला आपण भारताचं भविष्य असं समजतो. येणाऱ्या काही 2050 पर्यंत आपल्याला माहीत आहे, की आता G20चं सुद्धा आपल्याकडे संमेलन झालं, मीटिंग झाली. संपूर्ण जगातल्या मोठ्या-मोठ्या ह्या टॉपच्या ज्या काही इकॉनॉमी, हे जे काही देश तुम्हाला मी कंट्री इथे लिस्ट दिलेली आहे, हे सगळे देशाचे प्रतिनिधी इथे आले होते. आणि त्याने सुद्धा म्हटलं, की भारत हा 2050 पर्यंत जगातली सगळ्यात मोठी आर्थिक अर्थव्यवस्था होणार आहे. जगातल्या टॉप 3 मध्ये आपण असणार आहोत. आज टॉप 5 मध्ये आहोत. आपण टॉप 3 मध्ये असणार आहोत पुढच्या 10-20 वर्षामध्ये. तर हे जर व्याजदर असेच कमी-कमी होत राहिले, तर भारतामध्ये सुद्धा व्याजदर कमी-कमी होत राहणार आहेत आणि भविष्यात 1-2%, अर्धा टक्के पेन्शनचा व्याजदर आपल्याकडे राहणार आहे. म्हणून गुंतवणूक करण्यासाठी, पेन्शनसाठी जर आपल्याला गुंतवणूक करायचं असेल, तर शहाणपणाचा निर्णय काय आहे आपल्याला? तर पेन्शनचा दर निश्चित असणं, अशाच ठिकाणी आपल्याला गुंतवणूक करायला पाहिजे. आज मी समजा 20 वर्षानंतर रिटायर होणार आहे आणि मी त्याचं नियोजन आज करणार आहे. तर मला 20 वर्षानंतर किती पेन्शन मिळणार आहे याचा दर मला निश्चित असणं महत्वाचं आहे. तो गरजेचा आहे. तो आपल्याला असलेल्या ठिकाणीच गुंतवणूक आपल्याला करावं लागेल. दुसरी गोष्ट काय, की जी काही मला मिळणारी जी पेन्शन आहे, जे 1% असेल, 2%, 3%, 4% जी काही असेल ती, जी मिळणारी गॅरंटेड पेन्शन मिळणार आहे, ती पेन्शन करमुक्त असणं गरजेचं आहे. म्हणजे टॅक्स फ्री पेन्शन मिळणं गरजेचं आहे. टॅक्स फ्री पेन्शन मला मिळायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट काय, की पेन्शन ज्यावेळेला मला मिळणार आहे गुंतवणूक केल्यानंतर, माझ्या फंडमध्ये सुद्धा, कॉर्पसमध्ये सुद्धा किंवा रिस्क कव्हरमध्ये सुद्धा वाढ होत राहणं गरजेचं आहे. तर हे गुंतवणूक करण्यापूर्वी हे 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की हा शहाणपणाचा निर्णय आहे, की अशाच ठिकाणी आपल्याला गुंतवणूक करावं लागेल. म्हणून तर एल-आय-सीचा एक जीवन उमंग नावाचा एक योजना आहे. ही एक इन्व्हेस्टमेंट योजना आहे, जी याच्यामध्ये गुंतवणूक करण्याचा शहाणपणाचा निर्णय का आहे पेन्शनसाठी? तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं बेनिफिट म्हणजे काय, की पेन्शनचा दर निश्चित आहे. म्हणजे जी काही मिळणारी जी काही पेन्शन आहे, ती आपल्याला गॅरंटेड मिळणार आहे. गॅरंटेड किती मिळणार आहे? जी काही पर्चेस प्राइस आपली असणार आहे, ज्याला आपण विमा रक्कम म्हणतो, त्या विमा रकमेच्या 8% परतावा, विमा रकमेच्या 8% रिटर्न लाईफटाईम आपल्याला पेन्शनच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे. दुसरी गोष्ट काय? दुसरी म्हणजे काय? तर मिळणारी जी काही पेन्शन आहे, ही टॅक्स फ्री असणार आहे. जे 8% आपल्याला मिळणार आहेत विमा रकमेच्या, ते 8% सुद्धा टॅक्स फ्री आपल्याला मिळत राहणार. त्याच्यावर ₹1 सुद्धा कोणत्याही पद्धतीचा आपला टॅक्स असणार नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तर पेन्शन सुरू झाल्यानंतर सुद्धा आपल्या रिस्क कव्हरमध्ये किंवा आपला जो काही फंड आहे, तो फंड सुद्धा त्याच्यामध्ये वाढ होत राहणार आहे. ते कशाच्या स्वरूपामध्ये? बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस या स्वरूपामध्ये आपला फंड जो आहे तो वाढ होत राहणार आहे. मग हे थोडक्यात आपण थोडंसं डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. काय, की पेन्शनचं जर नियोजन आपल्याला करायचं असेल, तर सगळेच पैसे एका ठिकाणी आपल्याला घालायचे नसतात. त्याला आपण पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन म्हणतो. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणतो. म्हणजे एखादं गोष्ट आपल्याला चांगली लागते, आवडते म्हणून त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये एखादी गोष्ट मला जास्त परतावा देते, जास्त रिटर्न देते किंवा जास्त फायदा आहे म्हणून सगळेच पैसे एका ठिकाणी घालायचे नसतात. तर निवृत्तीला जे काही मिळणारं जे उत्पन्न आहे किंवा फंड किंवा पेन्शन असेल, तर ते किमान 3 प्रकारच्या गुंतवणुकीतून यायला पाहिजेत आपल्याला. तर ते 3 प्रकारची गुंतवणूक म्हणजे काय? तर थोडक्यात त्याला असंही म्हटलं जातं, एक अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये, डोंट पुट ऑल एग्स इन वन बकेट. म्हणजे सर्व अंडी एकाच बकेटमध्ये घालू नका.
एकाच बकेटमध्ये अंडी घातली तुम्ही आणि बकेट समजा हातातून पडलं, फुटलं, तर सगळेच्या सगळे अंडी फुटतील. बरेच लोक या पद्धतीची चूक करतात. बरेच लोक आपले काय करतात, मिळालेले कष्टाचे मिळवलेले पैसे सगळे जे आहेत, एखाद्या आमिषाला बळी पडतात आणि सगळेच्या सगळे पैसे त्या एका गुंतवणुकीमध्ये घालून बसतात आणि सगळेचे सगळे पैसे नुकसान होतं. सगळेच्या सगळा लॉस होऊन बसतो. तर त्यामुळे एकाच ठिकाणी गुंतवणूक न करता आपल्याला किमान 3 ठिकाणी गुंतवणूक करायला पाहिजे. तर 3 कुठले-कुठले गुंतवणूक आहेत, ऑप्शन आहेत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे की सुरक्षित आणि सुनिश्चित निवृत्ती फंड किंवा पेन्शनच्या स्वरूपामध्ये आपल्याला गुंतवणूक करावी लागेल. पहिलं, सुरक्षित आणि सुनिश्चित जिथं मिळेल तिथं, गॅरंटी जिथं असेल, मला खात्री असेल अशा ठिकाणी. दुसरं आहे मध्यम रिस्क मध्ये आपल्याला करावं लागेल. म्हणजेच काय मीडियम रिस्क ज्याच्यामध्ये थोडीफार रिस्क असू शकते अशामध्ये करावं लागेल. आणि तिसरं आहे रिस्कमध्ये करावं लागेल. मग याच्यामध्ये किती टक्के, किती प्रमाणात करावं लागेल? मी तर म्हणेन ज्या व्यक्तींचा इन्कम 1,00,000पेक्षा आत आहे, ज्यांचं दरमहा उत्पन्न 1,00,000पेक्षा कमी आहे, त्या व्यक्तींना पहिल्या 2 प्रकारांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. काय म्हटलं मी? ज्या लोकांचं उत्पन्न दरमहा 1,00,000 पेक्षा कमी आहे, अशा लोकांनी फक्त पहिल्या 2 मध्येच इन्व्हेस्टमेंट करावी. एक सेफमध्ये, सुरक्षितमध्ये आणि दुसरा आहे रिस्कमध्ये. 50-50% तुम्ही करू शकता. ज्या लोकांचं उत्पन्न 1,00,000 पेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी फॉर्म्युला असा आहे, की 50-30-20 50-30-20 50% पैसे सुरक्षित ठिकाणी, 30% पैसे मध्यम रिस्क, मीडियम रिस्कमध्ये आणि 20% राहिलेले पैसे रिस्कमध्ये आपण. हे काय आहे थोडंसं आपण डिटेलमध्ये बघूया. ह्या तिन्ही गोष्टी काय आहेत आणि याच्यामध्ये मग कोणते-कोणते पर्याय आपल्याकडे आहेत? कोणतं सुरक्षितमध्ये येतं, त्याचे काय नियम आहेत, त्याचे काय बेनिफिट आहेत? तर सुरक्षित पोर्टफोलिओ म्हणजेच आपण त्याला सेफ पोर्टफोलिओ म्हणतो. सेफ पोर्टफोलिओ म्हणजे काय? तर जो रेपो रेट असतो, म्हणजे रिझर्व्ह बँकेचा जो काही रेपो रेट असतो, त्या रेपो रेट इतका त्याच्यामध्ये गॅरंटेड परतावा, सुनिश्चित परतावा त्याच्यामध्ये मिळतो. दुसरी गोष्ट काय, की मिळणारे पैसे करमुक्त असतात. म्हणजे टॅक्स फ्री पैसे आपल्याला मिळतात सुरक्षितमध्ये. आणि तिसरं आहे, जे काय आपण गुंतवलेले पैसे आहेत, त्याला 100% भांडवली संरक्षण असतं. म्हणजे जे काही पैसे आपण गुंतवलेले आहेत, त्याला 100% कॅपिटल प्रोटेक्शन असतं. याच्यामध्ये उदाहरण काय आहे, तर पी-पी-एफ जी गव्हर्नमेंटची योजना आहे, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड याच्यामध्ये या पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर एल-आय-सीची जीवन लाभ नावाची योजना आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे तिन्ही गोष्टी सुरक्षितमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. एल-आय-सीची जीवन उमंग नावाची योजना आहे, ज्याच्यामध्ये करू शकता. तर या पोर्टफोलिओमध्ये मिनिमम 50% आपलं सेव्हिंग असलं पाहिजे रिटायरमेंटसाठी. तुमचं जे काही उत्पन्न असेल, समजा एखाद्या व्यक्तीचं ₹1,00,000 दर महिन्याला पगार आहे, इन्कम आहे किंवा नोकरीतून, व्यवसायातून येणारं उत्पन्न आहे आणि समजा रिटायरमेंटसाठी आपण एक ₹20,000 सेव्हिंग करणार आहोत दर महिन्याला. तर ते ₹20,000 मध्ये 50% म्हणजे मिनिमम ₹10,000 आपल्याला या सेफमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं. मग ज्यांना फंड पाहिजे आहे, तर फंडमधल्या योजनेमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ज्यांना पेन्शन पाहिजे आहे फक्त गॅरंटेड सुरक्षितमध्ये, तर पेन्शनच्या योजनेमध्ये तुम्ही घेऊ शकता. तर 3 उदाहरणं आपल्याकडे पी-पी-एफ, एल-आय-सी जीवन लाभ, एल-आय-सी जीवन उमंग. हा सुरक्षित पोर्टफोलिओ झाला. दुसरं आहे मध्यम रिस्क पोर्टफोलिओ. मध्यम रिस्क पोर्टफोलिओ म्हणजे काय? की ज्याचा व्याजदर जो आहे, तो रेपो रेटपेक्षा साधारण 5% च्या आसपास असू शकतो. रेपो रेट समजा आज 5% आहे. रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट व्याजदर 5% आहे. तर 10% च्या आसपास 8%, 9%, 10% च्या आसपास याच्यामध्ये परतावा असू शकतो. मिळणारे पैसे जे आहेत ते टॅक्स फ्री असू शकतात किंवा टॅक्सेबल असू शकतात. म्हणजे पार्शियल टॅक्स फ्री, पार्शियल टॅक्सेबल. म्हणजे थोड्याफार पैशावर टॅक्स बसेल, थोडाफार पैशावरती टॅक्स बसणार नाही, असं असू शकतं. किंवा तिसरं याच्यामध्ये महत्वाचं काय, की भरलेल्या पैशावरती अंशतः भांडवली प्रोटेक्शन असेल, अंशतः भांडवली संरक्षण असेल. म्हणजेच काय, आपण जे काही साठवतो, जे काही पैसे गुंतवणूक करतो, त्या पैशावरती पार्शियल कॅपिटल प्रोटेक्शन असणार आहे. थोड्याफार पैशावरती संरक्षण असणार आहे. मग याची उदाहरणं काय आहेत? भारत सरकारची नॅशनल पेन्शन सिस्टम जी आहे, एन-पी-एस जी आहे, ती या कॅटेगरीमध्ये येते. एल-आय-सीची न्यू पेन्शन प्लस जी आहे, ती याच पद्धतीमध्ये येते. एल-आय-सीचा एस-आय-पी नावाची एक योजना आहे, ती याच्यामध्ये येते. म्युच्युअल फंडचा एस-आय-पी आहे, तो सुद्धा याच्यामध्ये येते. आता याच्यामध्ये हे कसं असतं सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा व्याज दर जो आहे तो साधारण 8% ते 10% च्या आसपास आपल्याला मिळू शकतो.
दुसरी गोष्ट, भरलेले पैसे जे असतात त्याच्यावरती टॅक्स बसत नाही. मिळालेल्या पैशावरती 60-40 असू शकतं किंवा जे काही व्याज आपल्याला मिळणार आहे, त्या व्याजावरती आपल्याला व्याजदर असू शकतो किंवा फक्त जे काही पेन्शन मिळणार आहे, त्या पेन्शनवरती आपल्याला टॅक्स असू शकतो. तर या पद्धतीचं टॅक्स फ्री आणि टॅक्सेबल असं थोडंसं त्याच्यामध्ये हे असतं. आणि दुसरं अंशतः भांडवली कॅपिटल प्रोटेक्शन म्हणजे काय? थोड्याफार पैशावरती कॅपिटल प्रोटेक्शन आहे, सुरक्षितता आहे. भारत सरकार काही प्रमाणात घेते. आता म्युच्युअल फंडमध्ये काही कॅपिटल प्रोटेक्शन नाहीये, पण त्याच्यामध्ये सेबी थोडंफार तुम्हाला प्रोटेक्शन देते. काही फार प्रमाणात तुम्हाला पैसे मिळवून देण्याची हमी देते. पण 100% नाहीये. तसंच एन-पी-एसमध्ये सुद्धा तसंच आहे. थोड्याफार प्रमाणात आपल्याला कॅपिटल प्रोटेक्शन आहे भारत सरकारच्या माध्यमातून. या सगळ्या ज्या आहेत, ह्या शेअर मार्केटशी निगडीत थोड्या काय आहेत, हे प्लॅन आहेत. पण त्याच्यावरती कोणीतरी कंट्रोल करणारे बॉडीज आहेत. तर त्यांच्या मार्फत आता एल-आय-सीचं जर तुम्ही योजना घेतली, तर एल-आय-सीला भारत सरकारचं प्रोटेक्शन आहे. भारत सरकारच्या कायद्याच्या नुसार प्रोटेक्शन आहे. आणि तिसरं मग शेवटी आपण येतोय ते म्हणजे रिस्क पोर्टफोलिओ. आता रिस्क पोर्टफोलिओ म्हणजे काय? तर रेपो रेटपेक्षा 5% पेक्षा जास्त परतावा तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे जर रेपो रेट जर 5% असेल, तर 11, 12, 15% सुद्धा आपल्याला परतावा मिळू शकतो. मिळणारे पैसे दुसरं म्हणजे काय? मिळणारे पैसे हे टॅक्सेबल असणार आहेत. 100% मिळणारे पैसे त्याच्यावरती टॅक्स बसतो आपल्याला. आणि तिसरं म्हणजे काय? तर त्याच्यावर कोणत्याही पद्धतीचं भांडवली संरक्षण नसतं. आता याची उदाहरणं काय आहेत? डायरेक्ट इक्विटी किंवा डायरेक्ट शेअर्स मधली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती या प्रकारामध्ये येते. क्रिप्टो करन्सी आपण म्हणतो, क्रिप्टो चलन म्हणतो ते हे या प्रकारामध्ये येते. कायदेशीर सट्टेबाजी वगैरे जे आहे ते या प्रकारामध्ये येते. प्रॉपर्टी, गोल्ड, सोनं जे काय आहे ते या प्रकारामध्ये येतं. तर हे रिस्क पोर्टफोलिओमध्ये हे येणारे प्रकार आहेत. तर आपण ह्या 3 प्रकारामध्ये आपण बघितलं, एक सगळ्यात पहिल्यांदा येतो सेफ पोर्टफोलिओ, दुसरा आहे मिडियम रिस्क पोर्टफोलिओ आणि तिसरा आहे रिस्क पोर्टफोलिओ. जर आपलं उत्पन्न 1,00,000 पेक्षा जास्त असेल, तर 50, 30, 20 हा फॉर्म्युला योग्य राहील. आणि जर आपलं उत्पन्न 1,00,000च्या आत असेल, तर 50-50 हा फॉर्म्युला योग्य राहील. तिसरा या ऑप्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट न केलेली बरी. सर्वसामान्य जे काही आपण मध्यमवर्गीय कुटुंबातून जे लोक इथं जॉइन झालेले आहेत, त्या सगळ्यांनी मला असं सजेशन असेल, की ज्यांनी 50-50% मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. पहिला 50% आपली सेफमध्ये आणि दुसरा आहे ते मिडियम रिस्कमध्ये आपल्याला असायला पाहिजे. मग सेफ रिस्कमध्ये, सेफ पोर्टफोलिओमध्ये आपल्याकडे असणारं आज आपण जे आपण बघतो ते का गरजेचं आहे? तर त्याच्यामध्ये भांडवली संरक्षण म्हणजे कॅपिटल प्रोटेक्शन हे खूप महत्वाचं. आपण जे काही कष्टानं मिळवलेले जे पैसे आहेत, त्या पैशाला जर काही सुरक्षितता नाहीये, त्या पैशाला जर हमी नाहीये, मुद्दलीला जर गॅरंटी नसेल, तर खूप आपलं काय होऊ शकतं, नुकसान होऊ शकतं. त्यामुळं ऐतिहासिकदृष्ट्या म्हणजे जसजसा देश डेव्हलप होतो, एखादा देश जसा डेव्हलप होतो, तसं रेपो रेट कमी होत राहतात. म्हणजे व्याजाचे दर कमी-कमी होत राहतात. त्यामुळं भांडवली संरक्षण आपल्याला महत्वाचं. व्याज आपल्याला कमी मिळणारच आहे भविष्यात आणि तुमचे मुद्दल पण जर सुरक्षित नसेल, तर खूप अडचण होईल. त्यामुळे आपल्याला भांडवलीला, आपले भरलेल्या पैशाला भांडवली संरक्षण असणं खूप गरजेचं आहे. भारतात जे काही गुंतवणूक आहेत, इन्व्हेस्टमेंट आहे, त्यातल्या बऱ्याचशा गुंतवणुकीला 100% भांडवली संरक्षण नाहीये. काही ठराविकच गुंतवणूक आहेत, ज्यांना 100% भांडवली संरक्षण आहे. मग भांडवली संरक्षण म्हणजे काय? कॅपिटल प्रोटेक्शन म्हणजे काय? 2 प्रकारच्या संस्था देऊ शकतात. एक सरकार देऊ शकतं किंवा शासन देऊ शकतं. जे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल ते देऊ शकतं. आणि दुसरं आहे नियामक संस्था म्हणजेच काय? कंट्रोलिंग बॉडी देऊ शकते. कंट्रोलिंग बॉडी म्हणजे काय? रिझर्व्ह बँक ही बँकांच्यावरती नियंत्रण करणारी संस्था आहे. तसंच इन्शुरन्स कंपन्यांच्यावरती नियंत्रण करणारी संस्था आय-आर-डी-ए-आय. तसंच म्युच्युअल फंड, शेअर मार्केटवरती नियंत्रण करणारी संस्था आहे ती सेबी. बरोबर? या पद्धतीनं. आता प्रॉपर्टीज वरती सुद्धा नियंत्रण करणारा रेरा कायदा आलेला आहे. पण कंट्रोलिंग बॉडी अजून नाही आलेली. तशा पद्धतीचं म्हणजे गव्हर्नमेंटचंच कंट्रोल थेट राहतं. अशाच पद्धतीचा एक नवीन परत गोल्डवरती, सोन्यावरती सुद्धा नियंत्रण कायदा लवकरच अस्तित्वात येणार आहे. पण आता सध्या अस्तित्वात असलेले 2 प्रकारे नियंत्रण करणाऱ्या संस्था भांडवली संरक्षण देऊ शकतात. एक सरकार देऊ शकतं किंवा नियामक संस्था आपल्याला देऊ शकतात. तर हे संस्थामध्ये असं जर बघितलं, एल-आय-सी ही जी काही संस्था आहे भारतातली, या संस्थेला दोन्ही प्रकारचं संरक्षण आहे. जे सरकारचं पण संरक्षण आहे,
त्याचबरोबर कंट्रोलिंग बॉडी, जी नियामक करणारी बॉडी, नियंत्रण करणारी बॉडी आहे, संस्था आहे, त्याचं सुद्धा संरक्षण आहे. सरकारची हमी कशानुसार आहे? तर LICची स्थापना LIC ऍक्ट 1956, LIC कायदा 1956 या कायद्यामधलं कलम 37 या अनुच्छेदामध्ये हे नमूद केलेलं आहे, की LIC मधल्या ज्या काही गुंतवणूक आहेत, त्या गुंतवणुकीला 100% भारत सरकारची हमी आहे. आणि यामुळं काय होतं, की LIC मधली गुंतवणूक जी आहे, ती 100% आपली सुरक्षित होते. ही सुरक्षित होते म्हणजे काय? तर या कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे. काय? की भारतीय आयुर्विमा महामंडळानं जारी केलेल्या ज्या काही पॉलिसी असतील, त्याच्यावरची असलेली जी काही विमा रक्कम असेल, म्हणजे जे ग्राहकांनी घेतलेली विमा रक्कम आहे, त्याच्यावर जमा झालेला बोनस आहे किंवा डिक्लेअर केलेला जो काही बोनस आहे, तो बोनस आणि ती रक्कम भारत सरकारनं देणं कायदेशीररित्या बंधनकारक आहे. रोखमध्ये देणं म्हणजे त्याची जबाबदारी ही भारत सरकारनं घेतलेली आहे. आणि दुसरं म्हणजे सरकार हमी आहे LICला ती म्हणजे सॉल्व्हन्सी मार्जिनच्या स्वरूपामध्ये IRDA देते. IRDA ही कंट्रोलिंग बॉडी इन्शुरन्स कंपन्यांच्या वरती करते. तर ही IRDA सॉल्व्हन्सी मार्जिन घेते. म्हणजे जसं रिझर्व्ह फंड आपल्या प्रत्येक बँकेकडून घेत असते. तसं इन्शुरन्स कंपन्यांच्याकडून एक सॉल्व्हन्सी मार्जिन IRDA घेत असते. या दोन्हीच्या स्वरूपामध्ये LICला हे दोन्ही प्रकारचं संरक्षण आहे. भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये अशा दोन्ही प्रकारचं संरक्षण असणारी LIC ही एकमात्र संस्था आहे. दोन्ही प्रकारचं संरक्षण असणारी भारतामध्ये आज कुठलीही संस्था नाही. समजा आपण एखाद्या गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये, स्टेट बँकेसारख्या बँकेमध्ये जर आपण गुंतवणूक केली आणि उद्या जाऊन बँक जर बुडाली, तर बँकेमधल्या पैशाला भारत सरकारची 100% हमी नाहीये. 5 लाख रुपये पर्यंतच्याच पैशाला भारत सरकारची हमी आहे. बँकेमधल्या डिपॉझिट्सला. इन्शुरन्समध्ये सॉल्व्हन्सी मार्जिन तुम्ही किती घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये IRDAची गॅरंटी आहे. पण भारत सरकारची गॅरंटी नाहीये. IRDA काय करेल, तुम्ही जेवढं जमा केलेलं आहे त्या प्रमाणात तुमचे पैसे देण्याची जबाबदारी घेईल. सेबी काय करेल, सेबी पण त्याचप्रमाणे कंट्रोलिंग बॉडीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने घेतलेलं आहे ठराविक रक्कम, त्याच्यावरती तुमची जबाबदारी असेल तेवढ्यावरती गॅरंटी देईल. तसं भारत सरकारनं आणि IRDAची दोन्ही गॅरंटी असणारी भारत सरकारच्या आपल्या देशामध्ये LIC ही एकमात्र संस्था आहे. म्हणून आज आपण बघणार आहोत, जे सेफ आणि सुरक्षित इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला आणि योग्य पर्याय कुठला आहे, तर तो म्हणजे LICचा जीवन उमंग नावाची जी काही योजना आहे. याच्या माध्यमातून आपल्याला सुखी आणि समृद्ध रिटायरमेंट कशा पद्धतीने करता येईल, ते आपण शॉर्टमध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत. शेवटच्या आपण टप्प्यामध्ये आपण येतोय. तर ही सेफ आणि शॉर्टमध्ये आपण LICचा उमंग हा कशा पद्धतीनं. मला इथपर्यंत तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल, तर मी चॅट बॉक्स परत एकदा ओपन करतोय तुमच्या समोर. तर तुम्हाला जर नवीन शिकायला काहीतरी इथपर्यंत जर मिळालं असेल, तर न्यू असं टाइप करा. न्यू, नवीन तुम्हाला काही शिकायला मिळालं तर न्यू असं टाइप करायचं आहे. व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. थँक यू. येस. थँक यू, थँक यू. आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय. LICचा जीवन उमंग हा का बेस्ट आहे? याच्यामध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, की ज्याच्यासाठी आपल्याला निवृत्तीसाठी, रिटायरमेंटसाठी एक चांगला निर्णय का राहील? याच्यावरती आपण बघणार आहोत. ही एक योजना अतिशय सुंदर योजना रिटायरमेंटसाठी याच्यावरती बघणार आहोत. पुन्हा मी एकदा चॅट बॉक्स जो आहे तुम्ही बंद करतोय आणि आपण येतोय 70शी आपण बघतोय. 7 मुद्दे आपण बघणार आहोत, की याच्यामध्ये काय चांगले मुद्दे आहेत, की जीवन उमंग आपल्याला देतो. तर सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे काय? जीवन उमंगमधनं जे काही मिळणारे जे काय रिटर्न आहेत किंवा जे काही फायदे आहेत, त्यातला पहिला फायदा आहे, की सुनिश्चित संचय आणि सुनिश्चित वितरण. म्हणजे काय? या दोघांचा सुरेख संगम आहे. म्हणजे गॅरंटेड अक्युमुलेशन आहे. तुमचे पैसे साठत जाणार आहेत गॅरंटेड आणि मिळणारे पैसे गॅरंटेड मिळणार आहेत. सुनिश्चित अक्युमुलेशन, सुनिश्चित डिस्ट्रिब्युशन. गॅरंटेड अक्युमुलेशन, गॅरंटेड डिस्ट्रिब्युशन. मिळणारे पैसे गॅरंटेड आणि भरायचे पैसे पण गॅरंटेड. जमा होणारे पैसे गॅरंटेड. म्हणजे जेव्हा आपण पैसे भरणार आहोत, गुंतवणूक करणार आहोत, त्यावेळेला अक्युमुलेशन होतं, आपला संचय होतो. आणि ज्यावेळेला आपल्याला पैसे मिळणार आहेत, पेन्शन ज्यावेळेला आपण घेत असतो,
त्याला आपण म्हणतो वितरण किंवा त्याला आपण डिस्ट्रिब्युशन असं म्हणतो. तर जीवन उमंग मधला सगळ्यात बेस्ट पॉइंट काय आहे, पहिला आहे तो म्हणजे काय? त्या दोघांचा सुरेख संगम याच्यामध्ये आहे. हा सगळ्यात बेस्ट पॉइंट आहे. मग भरलेल्या पैशात ज्यावेळेला आपण पैसे भरत असतो, त्यावेळेला आपण जितकी रक्कम भरतो, त्याच्यावरती बोनसच्या स्वरूपामध्ये एक मोठी रक्कम दरवर्षी जमा होत असते. म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला बघा एखाद्या गव्हर्नमेंट एम्प्लॉयी असेल किंवा अ, एखाद्या खाजगी कंपनीमध्ये नोकरी करणारा व्यावसायिक असेल, तर तिथं बघा नोकरी करत असताना जितका पी-एफ आपला कटिंग होतो, तितकाच पी-एफ काय होत असतो, एम्प्लॉयर भरत असते. म्हणजे ती कंपनी भरत असते, संस्था भरत असते. त्याच पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा जितके पैसे आपण भरणार, त्याच्या थोड्याफार प्रमाणामध्ये साधारण 70-80% हा बोनस त्याच्यावरती एल-आय-सी जमा करत असते. त्यामुळे याच्यामध्ये सुनिश्चित संचय आणि सुनिश्चित वितरण याचा दोन्हीचा सुरेख संगम आहे. हे सुनिश्चित सुरेख आता याचं उदाहरण आपण बघूया, की हे कशा-कशा माध्यमातून आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. बघा एक एल-आय-सीचा एक जुना एक एंडोमेंट नावाचा प्लॅन आहे. त्याच्यामध्ये एक उदाहरण आपण घेतोय सगळ्याबरोबर कंपॅरिझन करण्यासाठी. समजा एक दर महिन्याला आपण ₹10,000 20 वर्षासाठी पेन्शनसाठी म्हणून आपण काय करणार आहोत, गोळा करणार आहोत, जमा करणार आहोत. ₹20,000 सॉरी दर महिन्याला ₹10,000 म्हणजे वर्षाला ₹1,20,000 साधारण 20 वर्षात जमा करणार आहोत आणि हेच पैसे आपले साधारण काय व्याजदराने आपल्याला रिटर्न मिळतील हे बघणार आहोत. तर एल-आय-सीचा एक 914 नंबरचा एक एंडोमेंट नावाचा प्लॅन आहे. याच्यामध्ये जर आपण दर महिन्याला ₹10,000 प्रमाणे गुंतवणूक केली, तर सर्वसाधारण ₹24,00,000 आपली गुंतवणूक होते. साधारण याचा व्याजदर 5.5% च्या आसपास राहील आणि जमा झालेला जो काही कॉर्पस आहे, रिटर्न जो आहे 20 वर्षानंतर, तो साधारण 44,00,000 आसपास राहील. हे ₹44,00,000 जर आपण पेन्शन घ्यायची झाली 20 वर्षानंतर, तुम्हाला ज्यावेळेला मी इथं ओपन केला होता प्रश्न, की पुढच्या 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर व्याजदर किती असू शकेल पेन्शनचं? तर तुम्ही बऱ्याच लोकांनी 1%, 2%, 3% सांगितलं होतं. काही लोकांनी मायनसमध्ये सांगितलं होतं. पण मी इथं 3% पेन्शन धरलेली आहे. समजा जर 3% पेन्शन त्यावेळेला असेल, तर ₹44,00,000 आपण पेन्शन फंडमध्ये ठेवले, तर ₹1,33,000 वर्षाला पेन्शन आपल्याला मिळेल, दरवर्षी. हेच पैसे जर आपण पी-पी-एफमध्ये ठेवले, पी-पी-एफचं व्याज जर आपण असं गृहीत धरले, की पुढच्या 20 वर्षात 6% राहील. तर हे 6% म्हणजे ₹24,00,000 आपण गुंतवले टोटल ₹1,20,000 वर्षाला याप्रमाणे 20 वर्षात ₹24,00,000 गुंतवले. कॉर्पस आपला रिटर्न आपला जमा होईल साधारण ₹45,56,000. हे ₹45,56,000 जर आपण पेन्शन फंडमध्ये जसेच्या तसे टाकले आणि 3% ने पेन्शन आपल्याला मिळत असेल, तर साधारण वर्षाला ₹1,36,000 इतकी पेन्शन आपल्याला मिळेल. हेच पैसे आपण एन-पी-एस सारख्या योजनेमध्ये जर गुंतवले, ₹24,00,000 आपण एन-पी-एसमध्ये गुंतवले, तर सर्वसाधारण एव्हरेज आपण पकडलंय 8% व्याजदर जर मिळाला एन-पी-एसमधून, तर सर्वसाधारण आपला कॉर्पस जमा होईल ₹57,00,000. ₹57,00,000 आपण पेन्शन फंडमध्ये जर ठेवले, तर ₹1,71,000 आपल्याला पेन्शन मिळत राहील. त्याच्यानंतर जर आपण समजा म्युच्युअल फंड एस-आय-पीमध्ये हेच पैसे जर ठेवले ₹24,00,000 आणि समजा एक 10% एव्हरेज रेट ऑफ रिटर्न पडले, तर ₹72,00,000 आपला कॉर्पस जमा होईल. हेच ₹72,00,000 आपल्याला जर पेन्शन फंडमध्ये आपण ठेवले, तर 3% व्याजदराने पेन्शन जर असेल तेव्हा, तर 2,17,000 इतकी पेन्शन मिळेल. आणि हेच पैसे आपण समजा जीवन उमंगमध्ये, एल-आय-सीच्या जीवन उमंगमध्ये जर आपण गाठले दर महिन्याला 10,000 प्रमाणे साधारण ₹24,00,000 इतकं. याचा आपण आय-आर-आर जरी 6% जरी पकडला तर ₹46,00,000 समजा आपला फंड जरी जमा झाला, तर मिळणारी पेन्शन मात्र याच्यावरती 1,80,000 गॅरंटेड पेन्शन असणार आहे. आणि ही 3% न नाहीये. त्याचे रेट फिक्स आहे. जीवन उमंगचा पेन्शनचा रेट फिक्स आहे. ₹1,80,000 तुम्हाला विमा रकमेच्या 8% पेन्शन तुम्हाला जे आहे ते गॅरंटेड मिळणार आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, की आपले जे काही पैसे आहेत ते एकाच ठिकाणी आपल्याला ठेवायचे नाहीत. मग इथं मी तुम्हाला 5 ऑप्शन दिलेत. या 5 पैकी आपल्याला 2 ठिकाणी निवडायचे. तर मला जरासं तुम्ही सांगा सगळ्यांनी, परत एकदा मी चॅट ओपन करतोय. जर आपण आपल्या बुद्धीला पटल असेल, तर या 5 पैकी आपण पेन्शनसाठी म्हणून 5 पैकी कोणत्या 2 ठिकाणी आपण निवड करणार? मला जरासं टाइप करा चॅट बॉक्समध्ये. व्हेरी गुड. तर ऑलमोस्ट सगळ्यांचे उत्तरं साधारण 2 ऑप्शनमध्ये आपण जर बघितलं तर सर्वसाधारण लोकांचा उमंग हा एक फायनल होतोय आणि 4 पैकी वरच्यातला ज्याचे प्रत्येकाची बुद्धीला पटेल त्याप्रमाणे काही लोकं घेतायत. ओके. काही लोक
SIP घेतात, काही लोक NPS घेतील, काही लोक PPF घेतील. ज्या पद्धतीने ज्याला जे आवडतंय ते. आपल्याला काही कंपल्सरी नाहीये. मी असं नाही सजेस्ट करणार तुम्हाला सगळेच पैसे एका ठिकाणी ठेवा. 50-50% आपल्याला करायचं असेल तर 2 आपण कुठले निवडणार याच्यावरती आपण बोलतो. तर याच्या पुढे हे झालं पहिला, की आपण अॅक्युमुलेशन केलं आणि डिस्ट्रिब्युशन फेजमध्ये आपण पेन्शन जर घेतली तर काय मिळतं? आता याच्यानंतर मला परत जरासं तुमचे बघा निर्णय चेंज होतील. पुढचं जे आहे टॅक्स आकारणी कशी काय होते? मिळणारे पैसे आणि भरलेल्या पैशावरती टॅक्स बेनिफिट काय-काय असतं? कर आकारणी कशी काय होते? बघा, भारतातील जवळपास सर्व पेन्शन उत्पन्न जे आहे ते करपात्र आहे, म्हणजे टॅक्सेबल आहे. पेन्शनमधून मिळणारं उत्पन्न जे आहे हे टॅक्सेबल आहे. जीवन उमंगचे मिळणारे रिटर्न पूर्णपणे टॅक्स फ्री आहे LICमध्ये. आता मग परत हा सेम चार्ट मी देतोय. बघा, तर एंडोमेंटमध्ये जर आपण पैसे टाकले तर मिळणारे पैसे जे पेन्शन आहे टॅक्सेबल असणार आहे. पेन्शन रेट गॅरंटेड असणार आहे. 3% आपण दाखवले, पण 3% गॅरंटेड असणार नाहीये दुसऱ्या कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये. 3% त्यावेळेला असण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि जे काही पेन्शन मिळायला चालू झाल्यानंतर जे काही कॉर्पस आहे, ती कॉर्पसमध्ये वाढ होणार नाहीये. PPFमध्ये पण असंच आहे. मिळणारी पेन्शन जी आहे टॅक्सेबल असणार आहे. पेन्शन रेट गॅरंटेड असणार नाहीये. कॉर्पसमध्ये वाढ काय होत राहणार नाहीये. NPSमध्ये पण असंच आहे. मिळणारी पेन्शन टॅक्सेबल असणार आहे. पेन्शनचा दर निश्चित नाहीये. त्याच्यानंतर मिळणारी कॉर्पस जे आहे, ते कॉर्पस सुद्धा वाढ होणार नाहीये. SIPमध्ये सुद्धा आपण जर बघितलं मिळणारी जे काही पेन्शन आहे SIP मधली, ती मिळणारी पेन्शन टॅक्सेबल असणार आहे. पेन्शनचा दर गॅरंटेड नाहीये. दुसरी गोष्ट कॉर्पस जो आहे, तो कॉर्पस पेन्शन मिळायला चालू झाल्यानंतर त्याच्यामध्ये वाढ होणार नाहीये. मग जीवन उमंग जर बघितला तर पेन्शन मिळणारी पेन्शन गॅरंटेड असणार आहे. दुसरी गोष्ट पेन्शनचा रेट गॅरंटेड असणार आहे आणि तिसरी गोष्ट पेन्शन मिळायला चालू झाल्यानंतर सुद्धा आपला कॉर्पस जो आहे, तो कॉर्पस एकसारखा न राहता तो कॉर्पस सुद्धा वाढ होत राहणार आहे. मग मला आता सांगा, आता जर या सगळ्यांच्या पैकी तुम्हाला जर एकच पर्याय निवडायचा असता, तर कुठला निवडाल तुम्ही? आता जे ₹1,80,000 इथे दिसत होते मागच्या स्लाइडमध्ये, ते ₹1,80,000 चा आपण हिशोब करूया ह्याच्यामध्ये. आता हे 72 लाख रुपयावरती म्युच्युअल फंडमध्ये सगळ्यात जास्त फंड जमा होतो. पण 72 लाख वरती आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. म्हणजे 72 लाखच्या 72 लाख आपल्याला फंड आपल्याला ठेवता येत नाही. त्या 72 लाखावरती टॅक्स लागेल. 24 लाख रुपये तुमचे 72 लाख मधून वजा होतील. म्हणजे एक साधारण 50 लाखावरती टॅक्स बसेल. 50 लाखावरती समजा 20% जर टॅक्स बसला, तर 10 लाख रुपये वजा होतील. म्हणजे तुमचे 72 लाख हे 62 लाख होतील. आता 62 लाख वरती 3% मिळणार. म्हणजे साधारण 1,80,000 मिळणार. ते 1,80,000 रुपये जे काही मिळणार आहेत, इथं 2,17,000 मिळणार नाही. कारण परत त्या मिळणाऱ्या पेन्शनवरती परत टॅक्स असणार आहे. मग तो टॅक्स समजा 30% न असेल, तर 1,80,000 वरती परत 30% वजा होतील. म्हणजे परत त्याच्यात 50,000 रुपये वजा होतील. म्हणजे 1,80,000 मधले 50,000 वजा झाले. मिळणारे पैसे आपल्याला साधारण 1,30,000, 1,40,000, 1,20,000 च्या आसपास मिळतील. ह्या सगळ्यामध्ये हे जो काही कॉर्पस जो आहे, हा टॅक्सेबल आहे आणि मिळणारी पेन्शन टॅक्सेबल आहे. आता मला सांगा, आता एकच पर्याय जर निवडायचा असेल, तर कोणता निवडाल तुम्ही? टाइप करा चॅट बॉक्समध्ये. जे उमंगवरती आपण येतोय बघा, 1,80,000 एक तरी मिळणार आहेत. ते पण गॅरंटेड मिळणार आहे. त्याच्यावरती ₹1 टॅक्स बसणार नाहीये. कॉर्पस सुद्धा वाढ होत राहणार आहे. कुठल्याही पद्धतीचा टॅक्स नाही. त्यामुळे टॅक्सचं बेनिफिट आपण बघून डिसिजन घेणं खूप महत्वाचं आहे. हा दुसरा बेनिफिटमध्ये आपण थोडंसं डिटेल अजून जाऊया. 6% मिळणं हे आपल्याला कमी जरी वाटत असलं, तर ते जास्त कसे आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. ज्या गोष्टीमध्ये टॅक्स फ्री पैसे मिळतात, म्हणजे जीवन उमंग आपण धरूया 6% रिटर्न मिळतात, पण मिळणारे पैसे टॅक्सेबल आहेत. जर तुम्ही 20% च्या टॅक्स स्लॅबमध्ये असाल, तर 6% मिळणं म्हणजे 7.5% मिळण्याइतकं बरोबर आहे. म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट 7.5% रिटर्न देते आणि त्याच्यावरती 20% टॅक्स लागतो रिटर्नवरती, ती 6% दिल्यासारखी बरोबर आहे. म्हणजे जर आमची जर इन्व्हेस्टमेंट LIC मधली जर इन्व्हेस्टमेंट व जर तुमची टॅक्स स्लॅब 50 लाखाच्या जर वरती असेल, तर सर्वसाधारण 9% व्याजदर आपल्याला पडतो. हे 6% देणं, हे 9% देणं इतकं आहे. ज्या लोकांना कोटीमध्ये पैसे मिळणार आहेत, त्यांचा कोटीमधला जो काही टॅक्स वाचतोय, तो रेट जर आपण याच्यामध्ये कन्सिडर केला, तर साधारण जीवन उमंग मधली LIC मधली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, ती 10.5% परतावा देते वास्तविक. आणि 6% हा परतावा आपण अझम्पशन केलाय. पण गॅरंटेड आपण विमा रकमेच्या 8% रक्कम टॅक्स फ्री देणार आहोत.
मग 8% देणं, जर तुम्ही इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये जर 20%च्या टॅक्स स्लॅबमध्ये असाल, तर 10% देण्याइतकं बरोबर आहे. आज 10% रेट ऑफ रिटर्न एवढ्या लाँग टर्ममध्ये कुठलीही संस्था तुम्हाला देणार नाही. 8% हे 10% देण्याइतकं बरोबर आहे. जर तुम्ही 42% हायर टॅक्स स्लॅबमध्ये आपण असाल, तर तेच रिटर्न 14% पडतात वास्तविक. कारण आपण टॅक्स फ्री पैसे घेतो. म्हणजे समजा आपण म्युच्युअल फंडमध्ये पैसे जर टाकले आणि म्युच्युअल फंडमधली इन्व्हेस्टमेंट आपल्याला 15% जर रिटर्न देत असेल, तर ती साधारण 8% ला पडते. कारण त्याच्यावरती भरलेल्या पैशावरती आणि मिळालेल्या पैशावरती आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. त्याला आपण जे काय आहे ते लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणतो. लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. कॅपिटल गेन टॅक्स आपल्याला द्यावा लागतो सगळ्या इन्व्हेस्टमेंटवर आणि पेन्शनवरती पण टॅक्स द्यावा लागतो. आपण जीवन उमंगवरती टॅक्स फ्री देतो म्हणजेच काय 8% देणं हे 10% देण्याइतकं बरोबर आहे. आणि मग पुढे आपण जाऊया तिसरा महत्त्वाचा पॉइंट तिसरा बेनिफिट आहे तो म्हणजे काय? संपूर्ण मुदतीमध्ये बोनस मिळत राहणं. जेव्हा आपण पैसे भरत राहतो, त्यावेळेला पैसे भरण्याच्या कालावधीमध्ये एक बोनस आपल्या पॉलिसीवरच्या खात्यावरती जमा होत राहील, फंडमध्ये जमा होत राहील आणि ज्यावेळेला आपल्याला पेन्शन मिळायला चालू होईल, ज्यावेळेला एक रक्कम आपल्याला दरवर्षी मिळायला चालू होईल, त्या भरण्याच्या कालावधीनंतर सुद्धा आपल्याला पैसे बोनसच्या स्वरूपामध्ये फंड जमा होत राहणार. 8% हे आपल्याला जमा होत राहणार आहेत, मिळत राहणार आहेत आणि साधारण 2 ते 3% हे आपल्या कॉर्पसमध्ये दरवर्षी परत वाढ होत राहणार आहे. म्हणजे साधारण 11% च्या आसपास रिटर्न याच्यामध्ये मिळतात. पैसे भरण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आणि पैसे मिळण्याच्या नंतर सुद्धा आपल्याला मिळतात. चौथा एक बेनिफिट याच्यामध्ये आहे, तो म्हणजे काय? की रिड्यूस पेड अप ऑप्शन म्हणजे कमी केलेला पेड अप ऑप्शन. थोडक्यात याचा अर्थ असा आहे, की समजा आपण 20 वर्षाची योजना घेतली किंवा 15 वर्षाची आपण योजना घेतली. 15 वर्ष आपल्याला पैसे भरायचे होते, पण 15 वर्ष भरता नाही आले. तरी सुद्धा मिळणारे पैसे हे लॉक होत नाहीत. मिळणारे पैसे बंद होत नाहीत. मिळणारे पैसे तुम्ही जितके वर्ष भरले त्याच्या प्रमाणात ते पैसे जे मिळत राहतात. इथे उदाहरण आपण घेतलंय समजा वर्षाला ₹8,00,000 आपण भरत होतो. ₹1,00,00,000 ची आपण पर्चेस केली होती समजा पर्चेस प्राइस. 15 वर्ष आपल्याला भरायचे होते. ₹8,00,000 मिळणार होते. 15 वर्ष जर भरले तर 1,00,00,000 वरती ₹8,00,000 आपल्याला लाईफटाईम मिळत राहतील. पण समजा 15 वर्ष मला भरायला जमले नाही. तेच जर 15 वर्षाच्या ऐवजी समजा मी 10च वर्ष भरले, तर ती रक्कम माझी होते 66%. म्हणजे 1,00,00,000 ची 66% ही रिड्यूस होईल. तर 66% रकमेवरती 8% रक्कम आपल्याला लाईफटाईम मिळत राहील. म्हणजे 66,00,000 वरती 8% रक्कम होते ₹5,28,000. ₹5,28,000 ही लाईफटाईम मिळणारी पेन्शन राहील आणि ₹66,00,000 वरती बोनस जो काय आहे तो बोनस आपल्याला त्या पद्धतीनं ज्यावेळेला पैसे मिळायला चालू होतील त्यावर नंतर आपल्याला मिळत राहील. समजा आपण 15 वर्ष भरायचे होते मात्र भरले 5च वर्ष. 5च वर्ष भरले, तर तो फॅक्टर येतो 33%. 33% 1,00,00,000 ची रक्कम होते 33,00,000. 5च वर्ष भरले, 15 वर्ष भरायचे होते. त्यामुळे रिड्यूस झाली आपली रक्कम. 1,00,00,000 ची ऐवजी झाली ₹33,00,000. 33,00,000च्या 8% रक्कम होते साधारण ₹2,64,000. ही ₹2,64,000 15 वर्षानंतर आपल्याला लाईफटाईम पेन्शनच्या स्वरूपामध्ये गॅरंटेड मिळत राहील. आणि जी काही राहिलेली विमा रक्कम आहे, जो कॉर्पस आपला रिड्यूस झाला, तो ₹33,00,000 त्या प्रमाणात त्याच्यावरती बोनस आपल्याला जमा होत राहणार आहे. तर हा एक खूप चांगला ऑप्शन ह्याच्यामध्ये जीवन उमंग सारख्या योजनेमध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर 5वा एक याच्यामध्ये ऑप्शन आहे तो म्हणजे, की मुदतीनंतर म्हणजे जेव्हा आपली मुदत संपणार आहे, ज्यावेळेला आपण पेन्शन घेत राहणार आहे, आपल्याला हवा असेल त्यावेळेला आपण जे काही आपली कॉर्पस आहे ती विथड्रॉल करू शकतो. ती विथड्रॉल किती करू शकतो तर 90% आपल्याला विथड्रॉल अलाउड आहे. 90% फुल आपण विथड्रॉल कधी हवे त्यावेळेला घेऊ शकतो. समजा 20 वर्षाची योजना घेतली आणि 50 वर्षानंतर मी रिटायर झालो आणि 50व्या वर्षी समजा व्याजाचे दर आता जसे वाढले तसे समजा व्याजाचे दर त्यावेळेला जास्त झाले, तर तुम्ही टोटल पूर्ण कॉर्पस आपण विथड्रॉल करू शकतो. ते मिळणारे पूर्ण कॉर्पस, तो सगळा कॉर्पस टॅक्स फ्री असणार आहे. तो सगळाचा सगळा कॉर्पस तुम्ही वापरू शकताय. ही एक याच्यामध्ये मुभा आपल्याला दिलेली आहे, एक सुविधा दिलेली आहे, की मुदतीनंतर रोख मूल्य आपण घेऊ शकतो. म्हणजेच जे काही साठलेला जो काही फंड आहे, तो मुदत संपल्यानंतर आपण पाहिजे त्यावेळेला विथड्रॉल करू शकतो. त्याच्यानंतर 6वा पॉइंट आहे तो म्हणजे काय, की आपल्याला मध्ये कधीही पैशाची जर गरज लागली, मुदतीमध्ये असेल किंवा पेन्शन मिळायला चालू झाल्यानंतर असेल, तर याच्यावरती कर्जाची सुविधा असते.
म्हणजे तुम्हाला आकस्मिक गरजेसाठी प्री सँक्शन्ड कर्ज याच्यावरती मिळतं. प्री सँक्शन कर्ज म्हणजे काय? तर कागदपत्र कोणतीही लागत नाहीत. दुसरी गोष्ट कुठलीही प्रक्रिया शुल्क नाहीये. दुसरी गोष्ट कोणताही जामीनदार याच्यावरती लागत नाही. तिसरी काय पुढची गोष्ट काय आहे, की कमी प्रक्रिया कालावधी म्हणजे प्रक्रियेचा कालावधी फार कमी असतो. तुम्ही ॲप्लिकेशन दिलं, की 1-2 दिवसामध्ये लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतात. कोणत्याही प्रकारचा याच्यावरती लागत नाही. त्याच्यानंतर व्याजदर हे कमी असतात. सर्वसामान्य जे काही रिझर्व्ह बँकेनं बेस रेट ठरवलेला असतो, त्या बेस रेट प्रमाणे व्याजदर याच्यावरती दिला जातो. त्यानंतर परतफेडीचा दबाव नाही. म्हणजे तुम्हाला कर्ज जे काही घेतलेलं आहे, ते परतफेड करण्यासाठी तुम्हाला कुठलाही दबाव टाकला जात नाही. हा एक त्याच्यातला फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तातडीच्या पैसे घेण्यासाठी आपल्याला कर्ज उपलब्ध आहे. आणि शेवटचा आणि 7वा पॉइंट म्हणजे काय? तो म्हणजे काय? तुमच्या वयाच्या 100 वर्षापर्यंत आयुष्यभर वाढत जाणारे विमा संरक्षण याच्यावरती उपलब्ध होतं. म्हणजे दरवर्षी आपण पेन्शन घेतोय पहिल्या दिवसापासून आपल्याला एक विमा संरक्षण मिळतंय. ते वयाच्या 100 वर्षापर्यंत दरवर्षी वाढत जाणारा इन्शुरन्स कव्हर, विमा संरक्षण याच्यावरती तुम्हाला ॲडिशनल दिलं जातं. हे वाढत जाणारं विमा संरक्षण बोनस आणि फायनल एडिशनच्या स्वरूपात वाढत राहतं. म्हणजे तुम्ही पैसे भरत असताना एक बोनस मिळत राहतो आणि पैसे मिळायला चालू झाल्यानंतर सुद्धा एक बोनस मिळत राहतो. तो तुम्हाला मिळणारे पैसे ते देऊन परत एक ठराविक बोनस त्याच्यावरती वाढ होत राहतो. म्हणजे वयाच्या 100 वर्षापर्यंत आपण हयात राहिलो तर पेन्शन आपण घेत राहणार आहे. आपण हयात नाही राहिलो, आपला मृत्यू जेव्हा होईल, डेथ जेव्हा होईल, तेव्हा जमा झालेला जो काही फंड आहे, तो वाढत राहणारा इन्शुरन्स कव्हर, विमा संरक्षण आपल्या वारसांना मिळणार आहे. तर हे 7 महत्त्वाचे पॉइंट होते. परत एकदा 7 पॉइंट आपण रिव्ह्यू करतोय, सारांश आपण घेतोय. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे भांडवली संरक्षण 100% कॅपिटल संरक्षण. दुसरी गोष्ट म्हणजे गॅरंटेड रिटर्न याच्यामध्ये मिळतात. सुनिश्चित परतावा आपल्याला मिळतो. तिसरा पॉइंट आपण बघितला, जो मिळणारा परतावा आहे पूर्णपणे टॅक्स फ्री मिळतो. चौथा आहे संपूर्ण मुदतीमध्ये आपल्याला बोनस जमा होत राहतो. भरण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आणि भरण्याच्या कालावधीच्या नंतर पैसे मिळायला सुरू झाल्यानंतर सुद्धा बोनस जमा होत राहतो. 5वा पॉइंट आहे रिड्यूस स्पीड अपचा ऑप्शन आहे. म्हणजे आपल्याला हवे तेवढे वर्ष पैसे भरण्याची लवचिकता आपल्याकडे राहते. त्याच्यानंतर 6वा असा आहे, की तुम्ही सरेंडर आणि कर्जाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहिजे त्यावेळेला पैसे आपल्याला उपलब्ध होतात. पाहिजे त्यावेळेला पैसे आपण घेऊ शकतो. लिक्विडिटी त्याला आपण म्हणतो. आणि 7वा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे की 100 वर्षापर्यंत वाढत राहणारं, आयुष्यभर वाढत राहणारं हे विमा संरक्षण याच्यामध्ये मिळतं. तर हे 7 फायदे जीवन उमंगच्या याच्यामध्ये आहेत. तर मित्र आजचा सेशन जो आहे तो आपण रिटायरमेंटचं प्लॅनिंग कशा पद्धतीनं करायचं याच्यामध्ये बघितलं. भारतातली सध्याची परिस्थिती काय आहे ते बघितलं आपण. त्याच्यानंतर पाहिलं आपण की रिटायरमेंटचं प्लॅनिंग करण्यासाठी कशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करायला पाहिजे. नियोजन करण्यासाठी कशा-कशा पद्धतीचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत ते आपण पाहिले. त्या पर्यायामध्ये सर्वात बेस्ट पर्याय आपण पाहिला जो सेफ इन्व्हेस्टमेंटमध्ये जे काही 50% आपल्याला सेव्ह करायचे आहे. त्याच्यासाठी जीवन उमंग नावाचा का बेस्ट आहे याच्यावरती 7 काही पॉइंट्स आहेत ते आपण बघितले. तर आज ज्या लोकांनी तुम्हाला इथे इन्व्हाईट केलं या सेमिनारसाठी, वेबिनारसाठी, त्या व्यक्तींना तुम्ही संपर्क करू शकता. तुमचं प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल फायनान्शियल प्लॅनिंग, रिटायरमेंटचं प्लॅनिंग आपण करू शकता. ते लोक तुम्हाला व्यवस्थित गाईडन्स करतील. तुम्ही त्यांच्याशी मदत घ्या. मी त्यांना व्यवस्थित ट्रेन केलेलं आहे. खूप सुंदर ट्रेन केलेलं आहे. परत ते लोक माझ्याशी सजेशन करतील. तुम्हाला जर कुणाला माझ्याशी डायरेक्ट संपर्क करायचा असेल, तर तुम्ही संपर्क करू शकता. माझा फोन नंबर सुद्धा याच्यावरती मी दिलेला आहे आपला आणि तुम्ही सगळेजण इथं उपस्थित राहिला, तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार मानतो.